मान्यवर, साहित्यप्रेमी बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वांना सर्वप्रथम सविनय नमस्कार करते। कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी माझ्या आयुष्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीचे नाव घेणे मला आवश्यक वाटते। ते म्हणजे माझे वडील गोतू पाटील। आमच्या लहानपणापासून साहित्याविषयी गोडी, वाचनाची ओढ आणि एकूणच ह्या विषयीचा जिव्हाळा हे माझ्या वडिलांनीच आमच्या भावंडांमध्ये रुजवलं। आज माझी बहीण पण इथे आलेली आहे। त्यांचा एक विचार ते नेहमी सांगायची। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्यावं, पोटापाण्याचा उद्योग करावाच, पण तेवढ्यावरच न थांबता साहित्य, चित्र, कला, शिल्प, क्रीडा किंवा यातल्या एखाद्या तरी कलेशी आपली मैत्री असावी। परंतु कलेशी किंवा साहित्याशी असलेली मैत्री आपल्याला कसं जगायचं हे सांगून जाते। जे ह्या कार्यक्रमाला नव्याने आले त्यांच्यासाठी एक मुद्दा की परीस बौद्धिक संस्थेचा जन्म तसा 2 वर्षांपूर्वी झाला। आरोग्याच्या विविध अंगांचा विचार करताना जसं की शारीरिक आहे, मानसिक आहे, सांस्कृतिक किंवा इतर कुठल्याही, तर शारीरिक बाबी करत होते स्त्रियांसाठी, मुलींसाठी। परंतु जेव्हा बाकीच्या गोष्टींवर काम करायचं आहे तर खारीचा वाटा का होईना पण तो एकटीने उचलणं शक्य नाही याची जाणीव मला होती। आणि त्या दृष्टीने जर आपण एखादी संस्था जर केली तर आपल्याला सगळ्यांना घेऊन हे काम करता येईल असा या परीस बौद्धिक संस्थेचा हेतू होता। आपण आतापर्यंत 3 प्रोग्राम घेतले की जेव्हा जो एक जागता सगळा एक विचार आहे की समकालीन मूल्य संघर्ष यावर तो संवाद आधारलेला होता। आणि रमेश शिंगे उतरातकर सर हे माझ्या परीस बौद्धिक संस्थेचे एक अविभाज्य घटक झालेले आहेत, सदस्य झालेले आहेत। मी त्यांना सांगावं हक्काने आणि त्यांनी लगेच होकार द्यावा ही मला असं वाटतं की किंवा एकूण माझी उपलब्धी आहे असं मला वाटतं। समाजात विशेष काम करणाऱ्या आदरणीय मान्यवरांचाही आपण सत्कार घेतला होता। त्याच्यामध्ये आपल्या इथे सगळ्यांना माहिती आहे सेवा संकल्पाचं काम करणारे नंदकुमार बालवे सर किंवा एकल किंवा विधवा महिलांसाठी जे काम करतायत DS लहाणे सर, त्यांचा आपण विशेष सन्मान आणि सत्कार घेतला होता। त्याच्यानंतर आपला तिसरा जो कार्यक्रम होता तो निमित्त होतं रणजित सिंग राजपूत सरांचा आणि होईल तसा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न आपण परीस बौद्धिक संस्थेमार्फत करीत राहू। आजच्या मान्यवरांचं स्वागत आपण करूयात। प्रसिद्ध असलेले निशित प्रदीप सिद्धभट्टी सरांचा आणि माझा परिचय जवळपास 1.5 वर्षापूर्वीपासूनचा असेल। मला सरांचं नाव माझ्या वडिलांकडून कळलं होतं। प्रसंग असा की सरांची कविता माझ्या वडिलांना वाचायला मिळाली आणि त्यांनी सरांना फोन केला आणि माझी मुलगी त्या शाळेत शिकते आणि एकूण तसा तो सगळा बराच मला अर्धा पाऊण तास सरांचा संवाद चालू होता फोनवर। आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं की अगं असे एक कवी आहेत की जे खूप उत्कृष्ट आहेत। माझा ह्या त्याशी तितका म्हणजे एवढा प्रचंड हे नाही आहे, जेवढा मला हे आनंद घ्यायला मिळतो तेवढा मी घेत असते। तर सरांचा सत्कार मी करायला बोलवते विनोद जावळे सरांना। पट्ट आहे आदरणीय माननीय डॉक्टर SM कानडजे सर, महाराष्ट्राचाच म्हणावं लागेल। सर प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले, गेले 35 ते 40 वर्ष मला वाटतं सरांची प्राध्यापक म्हणून सेवा सरांनी दिली, कित्येक विद्यार्थी सरांनी घडवले। सर लेखक आहेत, फार मोठे समीक्षक आहेत आणि सर्वात महत्त्वाचा संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत। त्यांचा सन्मान करण्याची संधी आम्ही घेत आहोत। निमित्त आहे सरांचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि त्यासाठी मी आमंत्रित करते रविकरण टाकळकर सर, प्राध्यापक संतोष पद्माकर पवार सर, सुप्रसिद्ध कवी
त्यांचे पुस्तकं जे की भ्रमिष्ठाचा जाहीरनामा, पिढी पेश कर पैदे मार, बहादूर आणि थापा, त्यांचा ह्या मार्फत ते सर्वांना परिचित आहेत. माझा एक थोडासा वेगळा अनुभव म्हणजे ऍक्च्युली सर विदर्भ महाविद्यालय मला वाटतं आता कवी संमेलन होतं त्याचे अध्यक्ष म्हणून सर आले होते आणि त्यांचं नाव माझ्या कानांवर लहानपणापासून येतं आहे. कारण अनुष्टुप आमच्या घरात होतं आणि अनुष्टुपचे ते कवी ह्या मार्फत आणि माझ्या वडिलांच्या तोंडून त्यांचं नाव मी खूपदा ऐकत होते आणि ते इथे येऊन गेले बुलढाण्यात आणि मला भेटता आलं नाही, सरांचा आदरातिथ्य करता आला नाही. त्याची मला एक प्रचंड असा एक हुरहुर लागली होती आणि योगायोगाने माझे ताई आणि माझे जे भाई येणार होते तर मी सरांना विनंती केली की सर आपलं प्लीज जर जमत असेल तर मला आपलं आदरातिथ्य करायला आवडेल. आणि सरांचं एक अजून वेगळे पण मला जे वाटतं म्हणजे मला फार काही विचार करते असं मला वाटतं, पण त्यातल्या त्यात की साहित्य हे नेहमी प्रत्येक म्हणजे समाजाला दिशादर्शक असतं. समाजाला असो, राजकारणाला असो, कुठल्याही गोष्टींना दिशादर्शक असतं आणि त्याच्यामध्ये साहित्यिकांनी एक विशिष्ट किंवा ठाम भूमिका घेणं अपेक्षित असतं आणि त्याच्यात पवार सर ती भूमिका घेतात किंवा त्यांच्या कविता त्या असतात तशा असतात हे मला सगळ्यात उल्लेखनीय वाटतं. कारण तशी भूमिका घेऊन सध्याच्या याच्यात वावरणं आणि आपला विचार मांडणं हे किती कठीण झालंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण या भूमिकेच्या बाबतीत तसं सर जगतायत आणि सर ते करतायत त्याचा मला प्रसन्न आहे. त्याच्यामुळे सरांचा सन्मान आणि सत्कार मला करावासा वाटतोय. तर सरांना मी विनंती करते, सर आमच्या विनंतीला आपण मान देऊन आलात. आपण या विषयी आस्था असणाऱ्यांनी चुकवू नये तर मला आहे. तर आता मी आपला वेळ घेत नाही. आपण खूप मौल्यवान वेळ काढून आलात. शनिवारची संध्याकाळ मी समजू शकते आणि आपल्या सर्वांचं मी आधीच आभार मानते, कृतज्ञता व्यक्त करते आणि मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. प्रेम करून झालं आणि बेहद्द द्वेषही. संबंधात याच तर दोन गोष्टी होत्या सहज करता येण्यासारख्या. कुठलीही हद्द उरली नाही, अंतर्बाह्य सगळे भेद मिटले. भावनांच्या मिठीतून सुटले अनुभव. आता बेहद्द केव्हाही जगण्याच्या सोहळ्यात मिसळू मरण्याचा उत्सव. असं म्हणणारा कवी या वळणावर येऊन पोहोचला त्याआधी त्याच्या देहात दुःख दुमदुमले. असं म्हणताना ते म्हणतात, माझ्या कवितेला बिलगली पुलाखालून वाहून गेलेल्या पाण्याची रौद्र भीषण माया. मुठभर स्थावर आणि चिमुटभर जंगम यासाठी मांडलेल्या जखमांच्या विहंगम खेळात ज्यांनी म्हटलं, घराच्या व्यासा इतके महाभारत सुरू आहे ज्याच्या त्याच्या कुरुक्षेत्रात. जे गणगोताच्या गळ्याला गावले नाहीत, तळाशी आपल्या बसून राहिले नितळ. अतोनात कळवळ्यांचे आवाज ऐकत नाळेतून मायाच वाहू दिली अनुपम. ज्यांनी अगदी हटकून हळव्या कोपऱ्यात उंदीर घुशींनाही सुखाने नांदा म्हणाले. जगण्याची कविता होत गेली आणि कवितेचं जगणं स्वतःच्या भाषेत निग्रहाचा एक खिळा ठोकून घेतला. त्यांनी कधीच उसव दिला नाही आपल्या तत्वाचा एकही टिपलेला टाका. ज्यांनी वया एवढी जपली आपल्या स्मरणाची झाडं, अगदी मरणाचे शाश्वत तोरण ही बांधण्याचा विचार केला. लुटुपुटूची लढाई जिंकायचे नाही असे म्हटले आणि क्षमाशील होण्याचाच रियाज केला आजन्म. आणि अखेर हळू चुकांसाठी सुद्धा स्वतःला माफ करून ठेवण्यापर्यंत पोहोचले. कवितेतून स्वतःला कडकडून भेटताना हा कवी राखून ठेवतो आपला कलदार निर्वाणीचा शब्द आणि प्रार्थना करतो, मला कुणाच्याही यत्किंचितही दुःखाचे कारण होऊ देऊ नकोस म्हणून. अभद्र काळाचा पारा ज्यांनी चिमटीत पकडण्याचा प्रयत्न केला, या कवीची कविता इतकेच बोलून थांबत नाही. या कवितेचं अजून एक दालन आहे, ज्या दालनात एक सायकल आहे, ज्यावर बसून दामूअण्णा पहिले छापून आलेले शब्द कवीपर्यंत पोहोचवतात. एखाद्या जादूच्या पात्रासारखी वाटणारी ही सायकल कधीही पंक्चर होत नाही. एक मावशी सुद्धा आहे,
जिने वांसपणाच्या स्मशान पोकळीत गुदमरणारा घुसमटणारा आपला मायावी जीव घराघरात चराचरात थोडा थोडा दिला होता वाटून सगळ्यांना. देव शहाजी सोळंकी असे आजोबा आहे ज्यांच्या कसणाऱ्या मनगटावर घड्याळाऐवजी सूर्यच बांधला होता त्यांनी. आणि आई आहे मानवी लिखाणाची अनादी आजन्म प्रेरणा बनून असलेली, जिला कवी म्हणतो, मी पाहून आलोय सगळ्या तथाकथित त्रिज्या, सगळे प्रचलित व्यास, सगळ्या दर्शनाहून मोठा आहे तुझ्या नाळेचा परीघ. रसिकांनो, आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत मराठीतील अत्यंत महत्वाचे कवी श्री रमेश इंगळे उदरातकर सर. आजचा हा कार्यक्रम आपण संवाद, कवीशी संवाद असा ठेवतो आहोत. या संपूर्ण संवादाचं आपण सगळेजण गांभीर्य सुद्धा जपणार आहोत. आपण चर्चाही मध्ये मुलाखतीचं स्वरूप न देता आपण संवादाचंच स्वरूप ठेवलं आहे. केवळ तो संवाद हा कवीचा रसिकांशी असलेला संवाद आहे असं आपण त्याला गृहीत धरूया. मी काही प्रश्नांच्या अनुषंगाने सरांशी काही विषयांवर चर्चा करण्याचा प्रयत्न करेल आणि सर आपल्याला अत्यंत सविस्तर उत्तरं त्यामध्ये देतील. या अनुषंगाने काही कविता सुद्धा मी वाचण्याचा प्रयत्न करेल ज्या आपल्याला ऐकता ऐकता अनेक गोष्टी कवितांमधनं सुद्धा उलगडत जातील. आपण सर्वांनीही आपले मोबाईल फोन्स जर का थोड्या वेळासाठी सायलेंट. हा भाषिक आविष्कार आहे. कवितेची ही भाषा गद्यापेक्षा पूर्णपणे भिन्न असते. गद्यामधली असणारी भाषा ही एक वाहक किंवा माध्यम म्हणून काम करते, जिचं काम हे गोष्ट वाचकापर्यंत पोहोचवणं असं असतं. पण आपण जर का असा विचार केला, कवितेमध्ये भाषा हीच मुख्य माध्यम आहे. त्या माध्यमाची लय ही अत्यंत महत्वाचा त्याचा गुण आहे. ही कविता ही लयदार असली पाहिजे. अगदी पहिलाच प्रश्न असं विचारण्याचं अत्यंत महत्वाचं कारण की ज्यांनी मातीचे पाय किंवा निर्वाणीचा शब्द वाचले नसतील तर ते काहीतरी फार महत्वाचं मराठीतलं त्यांच्याकडनं वाचणं झालं नाही आहे हे सुद्धा मी इथे नमूद करू इच्छितो. पण दोन्ही संग्रहांमधील सर्वच कवितांना एक अत्यंत सुंदर सुस्पष्ट अशी लय आहे. तर या सर्वप्रथम आपण या लयीबद्दल सगळ्यांशी थोडंसं बोलावं अशी इच्छा. प्रेषितच्या पहिल्या प्रश्नाला उत्तर देण्याआधी मी परीस बहुउद्देशीय संस्थेच्या माधवी जवरे, डॉक्टर जवरे यांचं मनपूर्वक आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाचा घाट ज्यांनी घातला ते आदरणीय डॉक्टर कारंजे सर आणि प्रेषित सत्यभट यांचा सुद्धा आभारी आहे. तुमच्या सर्वांचा नामोल्लेख करावा इतके तोलामोलाचे लोक या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवतानाच एक टॅगलाईन प्रेषितनं सुचवली, त्याविषयी आस्था असणाऱ्यांनी चुकवू नये असं काही. ही गोष्ट खरीच आहे आणि ती आस्था असल्यामुळंच भरून आलेल्या आभाळाची, पडणाऱ्या धारांची काळजी न करता तुम्ही सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. मला की कमी लोक येतील आणि आपल्याला बऱ्यापैकी कमी लोकांमध्ये कमी बोलता येईल, परंतु तुमची सगळ्यांची उपस्थिती बघून एक दडपण माझ्यावर आलेला आहे. मित्र, मी कवितेचा अभ्यासक नाही, समीक्षक तर मुळीच नाही. गेल्या 30-35 वर्षापासून कवितेच्या क्षेत्रात लिहिण्याचा प्रयत्न करतो. तो प्रयत्न मला सांगतो की तू अजून, आणि त्यामुळं सतत कवी असण्याचं आणि कवी होण्याचं जे एक आंतरिक द्वंद्व असतं, त्या द्वंद्वात मी कवितेचा विचार करत असतो. आपल्याकडं कवितेविषयी, कवीविषयी इतक्या सवंगपणे पाहिलं आणि बोललं जातं की 4 ओळी लिहिणाऱ्याला आपण सहज कवी म्हणायला लागतो. अनेक कवींची हयात जाते, परंतु त्यांना कवी होता येत नाही. मराठीमध्ये
बोटावर मोजणे इतकेच कवी झालेले. पिढ्यांमध्ये समकालामध्ये म्हणजे त्या पिढीच्या समकालामध्ये लिहिणारे जे कवी असतात ते कवी होण्याचा आणि कविता लिहिण्याचा प्रयत्न करत असतात, पण ते कवी नसतात आणि त्यांनी लिहिलेली कविता सुद्धा बऱ्याचदा कविता नसते. ते कवितेसारखं असं काही असतं आणि ते सुद्धा कवीसारखे असतात. त्यामुळं मी स्वतःला कवितेचा विद्यार्थी मानतो. ते आपण कवितेचे विद्यार्थी आहोत. आपल्याला कविता समजून घ्यायची आहे आणि ही कविता समजून घेण्याकरता आपण आपलं सर्वस्व पणाला लावावं या मतापर्यंत मी येऊन ठेवलं. आज या ठिकाणी तुमच्या समोर प्रेषितच्या प्रश्नांच्या माध्यमातून मी जे संवाद तुमच्या समोर साधणार आहे किंवा जे काही मला कवितेविषयीचं विद्यार्थी म्हणून अभ्यासातून झालेलं माझं आकलन आहे ते आकलन मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. महत्वाची गोष्ट म्हणजे कवितेविषयी विचार करत असताना मराठीमध्ये अत्यंत मौलिक असं लेखन झालेलं आहे. कवितेची समीक्षा जर आपण विचारात घेतली तर आपल्या असं लक्षात येईल की अगदी खूप मागं न जाता अर्वाचीन कालखंडामध्ये आपण आहोत आणि त्यानंतर समकालीन कालखंड जो आहे तिकडं बघितलं तर गंत्रमाळखोळांनी आपलं गंत्र देशपांड्यांनी मांडलेलं भारतीय साहित्यशास्त्र, नंतर श्रीकेश क्षीरसागरांचा टीका विवेक, त्यानंतर मर्ढेकर, करंदीकर या लोकांनी केलेली एकूणच मराठी कवितेची समीक्षा. जसं आपण पुढे जाऊ तसं आपल्या लक्षात येईल की वाल कुलकर्णी, त्यानंतर दभी कुलकर्णी, खूप मोठी परंपरा आहे मराठीमध्ये. मराठी कवितेची समीक्षा करणारी खूप मोठी परंपरा. विजया राजाध्यक्ष, अगदी अलीकडे जर आपण आलो तर निश्चितपणे आपल्याला भालचंद्र नेवाडे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, विलास सारंग, अगदी अलीकडे आलो तर वसंत पाटणकर, राग जाधव आदीमध्ये बरीच नावं सुटली आहेत. किमान मराठी कवितेचा इतका गंभीरपणे विचार या सगळ्या समीक्षकांनी केलेला आहे. मी त्या सगळ्यांचा विद्यार्थी आहे. त्याच्यामुळे कवितेविषयी मी जे काही बोलणार आहे त्यातलं निश्चितपणे वसू पाटील, गंगाधर पाटील ही नावं सुटली. वसू पाटलांसारखं नाव खरं म्हणजे सुटायला नको होतं माझ्या बोलण्याच्या वगैरे. वसू पाटील, गंगाधर पाटील, या सगळ्या समीक्षकांनी जे काही करून ठेवलेले काम ते आपण फक्त समजून घेण्याचा जरी प्रयत्न केला तर आपला एक आयुष्य पुरणार नाही. इतकं मोठं काम या लोकांनी करून ठेवलं. कविता समजून घेण्याकरता हे सगळं आपण वाचलंच पाहिजे, समजूनच घेतलं पाहिजे. त्याशिवाय कवितेचा विचार आणि अभ्यास आपण करू शकणार नाही. मी तुमच्याशी जे काही संवादातून बोलणार आहे त्या सगळ्यांमध्ये या लोकांनीच मांडून ठेवलेलं थोडं 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 असणार आहे. मी फक्त माझ्या पद्धतीनं त्याचा आजवय लावण्याचा प्रयत्न करणार आहे आणि एकूणच गेल्या 30-35 वर्षाच्या कालखंडामध्ये कवितेविषयीचं माझं म्हणून जे काही एक विधान किंवा एक आपली धारणा आपली होत असते ती धारणा या कवितेच्या अनुषंगानं बोलताना निश्चितपणे येईलच. मित्र, प्रेषितनं विचारलं की कवीची एक स्वतंत्र भाषा असते आणि कवी कविता लिहितो त्या कवितेमध्ये एक विशिष्ट लय असते. म्हणजे कवीची भाषा आणि कवितेची लय असा त्याच्या प्रश्नाचा पहिल्या प्रश्नाचा उद्देश आहे असं आपण समजू. मित्र, भाषेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की भाषा ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी एकाच वेळेस सर्वांची आहे आणि वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाची आहे. आपली भाषा आपल्या सगळ्यांची, परंतु ती त्याच वेळेस माझी एक, प्रेषितची, आपल्या प्रत्येकाची आहे. भाषेचं जे वेगळेपण आहे हे वेगळेपणच आपल्याला भाषेचा अधिक गंभीर विचार करायला भाग पाडत असतो. कवी जी कविता निर्माण करतो स्वाभाविकपणे तो भाषेच्या माध्यमातूनच व्यक्त होत असतो आणि त्याचं हे जे व्यक्त होणं असतं हे भाषेशिवाय शक्य नसतं. त्याच्यामुळे भाषा आहे म्हणून त्याचं व्यक्त होणं आहे. म्हणजे थोडक्यात कवीच्या अस्तित्वाला भाषेमुळेच अर्थ आहे आणि हा जो भाषेमुळे कवीच्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त होतो तो कशा पद्धतीने प्राप्त होतो. आपण कविता लिहितो परंतु आपण जी भाषा बोलताना वापरतो ती भाषा आपण संभाषणात वापरतो
जी भाषा आपण सतत जिथे कुठे असेल, कारण भाषेशिवाय आपण व्यक्तच होऊ शकत नाही. आपण झोपलेला असतो तरी भाषा आपल्या आत असते. भाषेचं आपल्या शरीरामधलं, आपल्या मनामधलं अस्तित्व हे आपल्या हाती नाही, ते कायम आत आहेच. त्यामुळं आपण जेव्हा व्यक्त होतो तेव्हा भाषेद्वाराच व्यक्त होतो. व्यवहाराची भाषा, आपल्या दैनंदिन वापरातली भाषा ही वेगळी असते आणि कवितेची भाषा ही वेगळी असते. त्यामुळं आपण जर दैनंदिन भाषेतच कविता लिहायला लागलो तर याचा अर्थ आपल्याला कवितेची भाषाच कळाली. कवितेची भाषा वेगळी, ती आपल्या बोलण्याची भाषा नाही, ती आपल्या दैनंदिन आयुष्यातली भाषा नाही, ती भाषा वेगळी आहे. याचा अर्थ ती भाषा समजून घेणं हे पहिलं आपलं काम. आणि आपण तर जसं बोलतो तसंच लिहायला लागलो. सरळ बोलताना जी विधानं आणि ओळी वापरतो तशाच विधानं आणि ओळीमधून आपण कवितेमध्ये बोलायला लागलो तर काही गरज नाही ना, काही गरजच नाही. ते जे तू सरळ सांगू शकतो ते कवितेत काय सांगतोय. जी गोष्ट सरळ मी वाक्यामध्ये 2 वाक्यामध्ये प्रेषितची मला बोलायची, ती गोष्ट जर सरळ साधेपणानं बोलू शकत असेल तर ती कवितेतून सांगण्याची गरज नाही. याचा अर्थ असा आहे की कविता ही कवीकडून वेगळ्या भाषेची अपेक्षा करते. ही जी वेगळी भाषा आहे मग ती भाषा कोणती? ही जी वेगळी भाषा आहे, कवितेची भाषा जर वेगळी आहे तर ती कोणती भाषा आहे? तर ती प्रतिमांची भाषा असते, ती काव्यात्मक भाषा असते. त्या भाषेला कवीनं घडवलेलं असतं, त्या भाषेला कवीनं घडवलेलं असतं. कोणतीही गोष्ट सांगण्याकरता तो सरळ साध्या शब्दांचा उपयोग न करता प्रतीकांचा, रूपकांचा आणि एकूणच कवितेमधल्या किंवा साहित्यामधल्या ज्या कवितेला समृद्ध करणाऱ्या गोष्टी असतात तिचा उपयोग करत असतो आणि त्यामुळं कवीची भाषा घडत असते. आपल्याकडे लिहिणारे जे अनेक कवी असतात ते गद्यासारखी कविता लिहितात. म्हणजे काय की तुला कथेमधून सांगणं शक्य आहे, ज्याकरता तू कथा लिहू शकतोस, नाटक लिहू शकतोस, कादंबरी लिहू शकतोस किंवा इतर साहित्य प्रकार आहेत त्यातून तू व्यक्त होऊ शकतोस. त्याकरता कविता ही गोष्ट कशाला पणाला लावतोस? म्हणजे माझं गंभीरपणे कविता लिहिणाऱ्यांना हेच सांगणं असतं की बाबा हे तू तिकडं सांगू शकतोस, हे कथेत सांग, हे पत्रात सांग, हे निबंधात सांग, कशातही सांग, कवितेत नको सांग. तर कवितेत जर तुला सांगायचं असेल तर तू जी गोष्ट सांगतोय ती कवितेत सांगण्याची गोष्ट नाही, कारण कवितेत गोष्ट सांगताय, कवितेत गोष्ट सांगताय. गोष्ट सांगण्याकरता इतर वाङ्मय प्रकार आहे. मग कवितेत काय सांगतायत? कविता ही तुमच्या विचाराचा, अनुभवांचा, भावनेचा अर्थ असतो. तो अशा पद्धतीचा तुमच्या या सगळ्या गोष्टींचा सार असतो की तो अशा पद्धतीनं भाषेचं सत्व घेऊन वर आलेलं होतं आणि त्यासाठी कवीनं आपलं सगळं पणाला लावायचं. आणि म्हणून कवितेची जी स्वतंत्र भाषा असते ती भाषा आपल्याला कमावता येणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. बरेच कवी, मी सुरुवातीलाच सांगितलं की आपण गद्य न लिहिता कविता लिहित असू तर ती करायची नाही. दैनंदिन वापरातल्या विधानांसाठी कविता नाही. कविता लिहिणारे सतत या गोष्टीचा विचार करत असतात. बऱ्याचदा आपण प्रभावात आणि अनुकरणात सुद्धा कविता लिहित असतो आणि हे जे प्रभाव असतात आपल्यावर होणारे ते आपल्या सततच्या चिंतनातून होत असतात. प्रभाव ही वाईट गोष्ट नाही, प्रभाव ही वाईट गोष्ट नाही, पण तो प्रभाव जसाचा तसा मिरवणं ही वाईट गोष्ट आहे. याचा अर्थ असा की आपण आपल्यावर जे प्रभाव आहे ते प्रभाव पचवून तुम्हाला स्वतःच वेगळं काही व्यक्त करायचं असतं आणि जे प्रभाव पचवण्याची गोष्ट असते त्यासाठी अभ्यास लागतो, साधना लागते, चिंतन लागते. ती एका रात्रीतून किंवा आठवड्यातून घडणारी गोष्ट नसते. सतत तुम्हाला त्या प्रभावातून मुक्त होण्याकरता प्रयत्न करावे लागतो. मग हा जो प्रभावाचा अनुकरणाचा जो भाग आहे त्याच्यानंतर तुमची गंभीर कवितेकडे वाट चालू शकते. त्यातून मुक्ती झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यातले कविता आपण आधीच बात केलेली. प्रभाव, आता प्रभाव कोणाचा पाहिजे तुमच्यावर? गंभीर कवीवर कोणाचा प्रभाव असावा? तर निश्चितपणे गंभीर कवीवर गंभीर कवींचाच प्रभाव असावा. साधी गोष्ट आहे ना.
तुमच्यावर जर सामान्य कविता प्रभाव असेल तर तुमची प्रतिभा सामान्यच असते, तुम्ही जे लिहिणार ते सामान्यच असते. मग याकरता तुम्हाला गंभीर कवी कोणते आणि सामान्य कवी कोणते हे बी समजलं. साधी गोष्ट. गंभीर कवी मराठी मधले कोणते ते आपण वाचलेत का? त्यांचं कविता आपल्या चिंतनातून गेली का? त्यांनी जे काही लिहून ठेवलंय त्याचा अभ्यास आपण केलाय का? तो जर आपण करणार नसू तर आपण कवितेच्या वाट्याला जाऊच नाही या मताचं. हे सगळं पचवल्याशिवाय तुम्हाला कविता सुचवी नाही. पचवा मला, गंभीरपणे पचवाला. मराठी मधली जी सगळी मोठी मराठी कवितेची परंपरा आहे ती परंपरा आपल्याला समजून घ्यावी लागते. मित्र, या प्रश्नाच्या अनुषंगाने बोलता बोलता मी पुढे तुम्हाला हे सांगतो की कवीनं स्वतःची स्वतंत्र भाषा घडवावी लागते. म्हणजे नेमकं काय करावं लागतं? तर निश्चितपणे प्रत्येकाची भाषा वेगळी असते हे मी आधी सांगितलं. ही माझी भाषा, ही जरी मराठी असली, मराठी आपल्या सगळ्यांची आहे, पण मी कवितेतून मांडतो ती माझी भाषा, ती माझी मराठी भाषा. याचा अर्थ असा की ती भाषा फक्त माझीच आहे, ती इतरांसारखी नाही. माझी केव्हा होईल? ती इतरांसारखी नसेल तेव्हा माझी होईल. ती जर दुसऱ्यासारखी असेल तर त्याची पण आहे. ती इतर लिहिणाऱ्या कवींची सुद्धा. आणि एका पिढीतले कवी जर सारखंच लिहित असतील तर याचा अर्थ त्यांच्यामध्ये काहीतरी लोचा आहे, काहीतरी गंभीर असा प्रश्न निर्माण झाला. कवितेच्या बाबतीत जी भाषा आपण घडवतो ती भाषा घडवण्याकरता कवीनं अशा पद्धतीने विचार केला पाहिजे की मला माझी भाषा गवसली आहे का? माझी स्वतंत्र भाषा मला अवगत झाली आहे का? ती तर अवगत सहज होणं नाहीच, पण तसा प्रयत्न करणं हे मात्र कवीचं काम असतं. आणि त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कामाला येतात याचा सुद्धा आपण विचार करतो. मित्र, की मुळामध्ये कोणताही कविता लिहिणारा जो कवी असतो तो काही आकाशातून पडत असतो. आपल्याकडं कविता ही उपजत गोष्ट असते किंवा दैवी देणगी असते वगैरे अशा बीज तयार झालेल्या आहेत, त्या सुद्धा चुकीच्या आहेत. कोणी असं समजू नये की मला हे दैवी देणगी आहे, मला साक्षात्कार झालेला आहे आणि फक्त माझ्याजवळच आहे, बाकी कोणाजवळ नाही आहे, या भ्रमात सुद्धा कोणी राहू. दैवी देणगी वगैरे काहीच नाही, काहीच नाही. कवी होण्याकरता तुम्हाला निश्चितपणे प्रयत्नच करावे लागतात. सुचण्याची जी प्रक्रिया आहे, सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला भाषेचा नळा लागतो. ज्याला भाषेचा नळा लागतो ना तो आपोआप कवितेकडे ओढला जातो. आणि हा जो नळा लागण्याचा जो कालखंड असतो तो आपल्या बालपणीच आपल्या आयुष्यात आलेला असतो. वयाच्या 30-40 नंतर मला वाटतं कवी कोणी होत नाही. त्याच्यामुळे तो जो नळा लागतो आपल्याला, तो नळा एक तर आपल्या घरात लागत असेल, आपल्या शाळेत लागत असेल, आपल्या कौटुंबिक वातावरणात लागत असेल, आपल्या भोवतीच्या सांस्कृतिक पर्यावरणात तो आपल्याला लावलेला असेल. तो जो नळा लागणे, तो नळा लागणे ही मोठी गोष्ट आहे. ज्यांना तसा भाषेचा नळा लागतो आणि त्यांच्यावर अशा प्रकारचे भाषेच्या जवळ जाण्याचे, भाषेच्या निकट जाण्याचे जर संस्कार होत असतील कुटुंबातून, शाळेतून, त्या शहरातून, सगळ्या गोष्टी तर स्वाभाविकपणे आपोआप कवी आणि वाचक रसिक सुद्धा भाषेकडे ओढल्या जातात. त्यानंतरची प्रक्रिया असते की मग मला माझी भाषा आवडते, मला भाषा आवडते, नुसती आवडतच नाही तर त्या भाषेची मला खेळावं वाटतं, काहीतरी क्रीडा करावी वाटते. त्या भाषेची क्रीडा करता करता मला काहीतरी जुळवता येतं. ते जुळवणं म्हणजे ते कवितेसारखं आहे. 4 ओळी काहीतरी असेल, काही असेल, एकदम म्हणजे तुकारामानं सुद्धा पहिला अभंग लिहिला असेल तर तो चांगला नसेलच. सरळ साधी गोष्ट. पहिला अभंग तुकारामाचा किंवा ज्ञानेश्वरांची पहिली ओवी ही गोबडीच असेल ना. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे नंतर त्यांना फक्त एवढं कळलं की मी लिहू शकतो आणि मग नंतर त्यांचा जो प्रवास सुरू होतो तो प्रवास मग आपल्याला वाचनातून, चिंतनातून, मननातून, साधनेतून पुढे पुढे येत असतो. आणि मला असं वाटतं की हा जो प्रवास आहे, हा प्रवास एकदा तुम्हाला भाषा कमावता आली की मग तुम्हाला भाषा घडवता येते. आणि पहिले भाषा कमावणं आणि नंतर घडवणं ही गोष्ट महत्वाची असते. कवीची स्वतंत्र भाषा म्हणजे ज्यावर दुसऱ्या कुणाचीही मुद्रा नाही, दुसऱ्या कुणाची छाप नाही, ती त्या कवीची स्वतंत्र भाषा असते. हा झाला भाषेच्या संदर्भात.
लयीच्या संदर्भात जो प्रश्न प्रेषितने विचारला की कवितेची लय का, कवितेमध्ये लय असते, लयीशिवाय कविता होत नाही. काव्य म्हणजे छंदोबद्ध लयबद्ध भाषा अशी कवितेची व्याख्याच केलेली. ती कविता मी आधी सांगतो ती गद्य नाही ना, त्याच्यामुळे ती छंदोबद्ध लयबद्ध अशी भाषाच आहे. अशी जर आपण कवितेची व्याख्या करत असू तर लयबद्धता हा कवितेचा एक भाषिक विशेष आहे. आता बघा की कवितेचे जे विविध प्रकार आहेत त्या सगळ्याच प्रकारांमध्ये लय आहे, सगळ्याच प्रकारांमध्ये. म्हणजे तुम्ही गझल लिहा तरी त्याच्यात लय आहे, तुम्ही चारोळी लिहा, तुम्ही हायकू लिहा, तुम्ही अभंग लिहा, ओवी लिहा, तुम्ही पोवाडा लिहा, लावणी लिहा, काही लिहा, लयीशिवाय कविता शक्य नाही. त्याच्यामुळे ती जी कवितेची लय अंगभूत असते ती तिच्यात आहेच. पण अलीकडं जी मुक्त छंदामध्ये आपण कविता लिहितो त्याचा सुद्धा खूप वेगळा अर्थ मुक्त कवींनी घेतलेला आहे की मुक्त छंदामध्ये लयीची गरज नाही असं अनेकांना वाटतं. मुक्त छंदामध्ये लयीची मुक्त आहे ना, या अर्थानं जर आपण घेत गेलो तर सरळ ओळीवर ओळी रचणं म्हणजे कविता असा त्याचा अर्थ. पण मुळामध्ये छंदामध्ये अक्षरगण मात्रागण जी वृत्त आहे त्या वृत्तांमध्ये जेव्हा आपण कविता लिहितो तेव्हा लय ही ऑलरेडीच तुमच्याजवळ असते. ती लय मुक्त छंदामध्ये तुमच्याजवळ लय आयती नाही, आयती नाही. आता मग तुम्हाला जर आयती लय नाही तर निश्चितपणे ती लय तुम्हाला तुमच्या शब्दरचनेतून तुम्ही मांडता त्या सगळ्यातून तयार करायला लागेल. आणि मग या ठिकाणी मोठा प्रश्न निर्माण होतो की मग आता मुक्त छंदामध्ये मला लिहायचं आहे, माझ्याजवळ छंद नाही, वृत्त नाही, यमक नाही. कवितेमधले जे महत्वाचे घटक आहेत ते घटक तर मला वापरायचे आहेत, परंतु मला त्यातून लय निर्माण करायची आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा स्वाभाविकपणे कवीनं लयीसाठी काय करायचं असतं हे समजून घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. मित्रो, आपल्या संपूर्ण जगण्यातच लय आहे. पाऊस पडतो, पावसाच्या धारा लयीत पडतात, वारा वाहतो त्याची एक लय असते, झाडाची पानं खाली गळतात, प्राजक्ताची फुलं खाली पडतात, टप 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 लय. समुद्राला भरती येते, ओटी येते, ती सुद्धा लय आहे. आपले श्वास सुरू असतात ते लयीत सुरू असतात, आपले डोके, आपलं स्पंदन हे सुद्धा लयीत सुरू असतं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे निसर्गामध्ये लय ही सर्वत्र बदलली आणि त्यामुळं ती लय आपल्याला वेगळी आणावीच लागत नाही. कवितेमधली लय सुद्धा त्या शब्दामध्ये आहे, प्रत्येक शब्दाला लय आहे. फक्त तुम्ही शब्द एकमेकांजवळ कसे ठेवता यामध्ये ती लय पुढे जाते की नाही हा मुद्दा असतो. दोन कोरडे शब्द तुम्ही एकमेकांजवळ ठेवले तर ते लय निर्माण नाही करत, ते त्या संपूर्ण गतीला अडथळाच निर्माण करत. कवीला जी लय पहिल्या शब्दापासून तर शेवटच्या शब्दापर्यंत आपल्या संपूर्ण रचनेमध्ये आणायची असते तेव्हा भाषेचा अत्यंत सजग वापर करायचा असतो. भाषेचा वापर इतक्या सजगपणे करायचा असतो की त्या कवितेतला तुमच्या रचनेतला एक शब्द सुद्धा त्या लयीला बाधा करणार नाही, एक अक्षर सुद्धा त्या लयीला बाधा करणार. मग इतक्या काटेकोरपणे जर आपल्याला शब्द निवडायचे आहेत, प्रतिमा निवडायच्या आहेत तर मग किती काटेकोरपणे त्या रचनेचा विचार करावा लागतो. आणि म्हणूनच गंभीर कविता लिहिणारे कवी ही एका दिवशी 8-8 कविता लिहित नसतात. मला खूप सुचलं रात्री मी पानाच्या पानं लिहून काढली असा तो विषय नसतो. अतिशय गंभीर कविता ही कवीच्या मनात सतत आतल्या आत सुरू असतो. तो प्रत्येक शब्दाला तासत असतो, प्रत्येक कल्पनेला तासत असतो, भावनेला तासतो, विचाराला तासतो. या सगळ्याला तासत तासत ती जी रचना त्याला करायची आहे त्यामध्ये मला कशा प्रकारे माझा भावही सांगायचा, माझा विचारही सांगायचा, माझी कल्पनाही सांगायची आणि सोबत ते सगळं लयीमध्ये मांडायचं हे अत्यंत कठीण काम त्याला खूप कठीण पद्धतीने करावं. आणि हे सगळं करताना ती जी रचना आहे कवितेची ती कुठेही खिळखिळी होऊ नये, कुठेही त्यात फट सापडू नये, कुठेही ती ढिसाळ आणि ढिसूळ सुद्धा होऊ नये याचं सुद्धा भान बाळगावं. मग हे सगळं करताना कवितेच्या बाबतीत आम्ही सतत चर्चा करताना म्हणत असतो
की कविता ही अशी पाहिजे की तिच्यातला एक सुद्धा शब्द तुम्ही असा उचलला तर ती वीट काढून घेताना जशी भिंत कोसळते ना तशी ती सगळी रचना कोसळली पाहिजे. इथल्या त्यातल्या प्रत्येक शब्दाचं, कवितेतल्या प्रत्येक शब्दाचं महत्व असतं. प्रत्येक शब्दाचं महत्व की हा शब्द इथे फिट आहे, हाच आहे, दुसरा नाही. बघा मी परत सांगतो तुम्हाला, हाच आहे, दुसरा नाही. दुसरा नाही म्हणजे काय? मी सगळ्या शब्दांचा विचार केलेला आहे. कवीनं सगळ्या शब्दांचा विचार केलेला आहे. मला या प्रतिमेमध्ये हा शब्द हवाय आणि मी तो विचारपूर्वक अत्यंत जबाबदारीनं त्या ठिकाणी ठेवलेला. याचा अर्थ असा की या ठिकाणी आणखी कोणकोणते शब्द येऊ शकतात यासाठी मी माझी सगळी भाषा पण आता सगळे समानार्थी शब्द तिथं बघितलेले की इथं मी कोणता शब्द वापरू शकतो, मी या ठिकाणी अजून कोणती प्रतिमा वापरू शकतो, या ठिकाणी मी कोणत्या दोन शब्दांना जवळ आणू शकतो, या ठिकाणी एखादा शब्द जर अडचणीचा होत असेल तर तो मला खड्यासारखा, जसा घासात खडा येतो आणि आपण घास तोंडातून बाहेर काढतो तसा त्या कवितेतून ती ओळ बाहेर पडली. नाही, हे जरा मला खडा लागतोय, माझा हा शब्द या ठिकाणी पीठ बसत नाही, हा शब्द जो आहे याच्याऐवजी मला दुसऱ्या शब्दाची योजना केली पाहिजे. असं जोपर्यंत कवितेकडं गंभीरपणे आपण बघत तोपर्यंत ती रचना एकसंध आणि गोळीबंद होऊ शकते. हे सगळं होण्याकरता कवीनं सतत कवितेच्या प्रोसेसमध्ये राहिलं. एक कविता कागदावर लिहा, आपल्याला जेव्हा सुचतो तेव्हा लिहून काढावं, परंतु तिची सतत परिष्करण करत राहा. ती परिष्करण तुम्ही जितकी अधिक कराल ना तितकं ते आपोआप होत जातं गोळीबंद, आपोआप ते अगदी ठासी होत जातं. ढिसाळपणे तुम्ही सोडून दिलं, टाकलं फेसबुकवर, झालं मोकळं, त्यांना गोंधळ होऊन जातो. तिला छापायला आलं. मी कवी म्हणून तुम्हाला सांगतो, एकदा कविता तुमच्या हातून निसटली म्हणजे छापल्या गेली की ती तुमची राहत नाही, ती तुमची राहत नाही, ती तुम्ही रसिकाच्या हवाली केलेली आहे. आता म्हणू नको मला एक शब्द बदलायचा, या मला असं वाटतं की ही प्रतिमा टाकावी, त्या आधीच विचार करायचा ना. छापायला दिले ना, आता त्यात बदल संभवत नाही आणि तो करण्याचा अधिकार आता कवी म्हणून तुझा राहिलेला नाही, कारण तू ती कविता रसिकाच्या दरबारात सादर केलेली आहे. म्हणून म्हणतो की घाई करायचीच नाही, सतत परिष्करण करत राहायचं सतत. आता मी माझा अनुभव सांगतो, आपण वैयक्तिक पातळीवर विशेष बोलतोय त्यामुळं बोलायला हरकत नाही की काय करतो आपण. मी ज्या कविता माझ्या सुरू असतात डोक्यात, ती माझी डायरी माझ्या उशाशीच असते काय, आणि मी सतत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या कविता चाळत राहतो, वाचत राहतो, चाळत राहतो, वाचत राहतो. आणि प्रत्येक वेळेस मला काहीतरी वेगळं सुचत राहतं, शब्द सुचतो, प्रतिमा सुचते, हे करावं ते करावं असं वाटत राहतं. हे परिष्करण इतकी होतात की शेवटी कंटाळा येतो की जास्तच आपण विचार करतोय काय. परंतु जेव्हा मला असं पूर्ण समाधान होतं की आता आपल्या बाजूला या कवितेचं जे रचनेचं जे आपलं कौशल्य आहे ते आपण सर्व पणाला लावलेलं आहे. आता यात बदल संभवत नाही, त्यामुळं आपण ही कविता आता छापण्यासाठी किंवा रसिकांना देण्यासाठी आली. आपल्याकडं अशी परिस्थिती आहे की काही संपादक, काही प्रकाशक कवीच्या कवितेतल्या ओळीच्या ओळी पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ बॅक करतात. सुरुवातीच्या काळात स्वतःचे शब्द टाकतात. संपादक नाही, मला असं वाटतं की याच्या आधी हा टाकू. तुला कसं काय वाटतं? तुम्ही संपादक असाल, प्रकाशक असाल, पण तो माझा शब्द आहे आणि तो माझा शब्द मी विचारपूर्वक तिथे ठेवलेला आहे. असा असताना तुम्ही तुमच्या मनात तिथे कसा काय शब्द ठेवणार? हे जे तुम्ही तिथे ठेवता तो माझा शब्द नाही, तो तुमचा शब्द आहे आणि तुमच्या शब्दाला मी अनुमती देऊ शकत नाही, देणार नाही. हा अनुभव मला स्वतःला काही कविता छापताना आलेला, स्वतः आलेला. पूर्वीच्या काळी आपण जेव्हा संतोष नियतकालिकांमधून कविता छापायचो, खूप चांगलं वातावरण होतं. ते संपादक कवीशी संवाद करायचे, पत्रोत्तरात कळवायचे, कवितेविषयीच्या भावना कळवायच्या आणि
सांगायचे की मला असं वाटतं असा बदल करावा तसा बदल करावा किंवा तुम्ही जे काही केलेलं आहे ते चांगलं झालेलं आहे पण असं केलं तर अधिक चांगलं होईल, अशा पद्धतीचं संपादक आणि कवी यांच्याबद्दल जे नातं होतं ते आता राहिलेलं नाही दुर्दैवानं. परंतु त्यावेळेस या सगळ्या संपादकांशी वेळ प्रसंगी एक टोकाचा त्यांना सांगून नाही शकत. तुम्हाला वाटत असेल तो शब्द चुकीचा, पण मला तो शब्द चुकीचा वाटत नाही आणि त्यामुळे मी तो शब्द बदलणार नाही. अशा पद्धतीच्या 2-4 प्रसंग तर माझ्या आयुष्यात निश्चित झालेले. वसू पाटलांसारखे समीक्षक जेव्हा अनुष्टुपचं संपादन करत होते तेव्हा म्हणजे वसू पाटलांचं नाव घेण्यासाठी सुद्धा कान पकडावे लागतात. पाटील सरांनी माझी एक कविता छापण्यापूर्वी मला जे पत्र पाठवले ते अजूनही माझ्या समोर, तर त्यांची सुद्धा विनयाची भाषा आहे की रमेश मला असं वाटतं की या ठिकाणी ही प्रतिभा बसलेली आहे, तू तिचा पुनर्विचार करावा किंवा ही संपूर्ण कविताच बसलेली आहे. इतकं ठामपणे जेव्हा ते सांगत होते तेव्हा स्वाभाविकपणे तेव्हा आम्ही तरुण होतो. आता हे जे मी परिपक्व बोलतोय तितकं परिपक्व तेव्हा नव्हतो. त्याच्यामुळं निश्चितपणे एवढे मोठे समीक्षक आपल्याला सांगतात तर आपण खरंच विचार केला पाहिजे. तर अशा सगळ्या अनुभवातून आम्ही गेलो आणि स्वाभाविकपणे हे सगळं घडत गेलं. मी लयविषयी बोलत होतो तर कवितेतील जी लय ती लय त्या शब्दांमध्ये आहे. त्याच्यामुळं शब्दांना नाद असतो. ते जे नादमय शब्द असतात त्या नादमय शब्दांची रचना आपण कवी म्हणून कशी करतो, त्यातमध्ये यमक असतात, आंतरयमक असतात, प्रतीकं असतात, प्रतिमा असतात आणि शब्दांची आणि ओळींची जी पुनरावृत्ती असते त्या पुनरावृत्तीतून कवितेमध्ये नाद निर्माण होतो. तर तो जो सगळा नाद आहे तो आपण कशा पद्धतीनं करून घेतो हे महत्त्वाचं असतं. लय ही कवितेतल्या अनुभवाचाच एक भाग असते. ती त्या अनुभवाला आकार देण्याचं काम करते आणि शब्दामागच्या ज्या कवीच्या संवेदना असतात, भावना असतात, विचार असतात, त्या सगळ्या भावनांनी, विचारांनी, संवेदनांनी भारलेली त्याची जी शब्दक्रीडा असते त्यातून ती लय अस्तित्वात आलेली असते. ती उपरी नसते, ती त्या अनुभवाचा भाग असते आणि तो अनुभव मांडताना कवी त्याचं सगळं विचार, भावना सगळं जे पणाला लावत असतो त्या शब्दक्रीडेतून, त्या आत्मक्रीडेतून ती सगळी लय त्या कवितेला प्राप्त होते. मला असं वाटतं की लयविषयी आणि स्वतंत्र भाषेविषयी जे पहिला प्रश्न अजून कठीण आहे आणि स्वतःची कविता लिहिणं सगळ्यात कठीण आहे असं आपल्याला म्हणता येईल. की स्वतःची कविता लिहिण्यासाठी सरांनी शब्दाच्या बाबतीमध्ये एक जी गंमत सांगितली की समजा माझ्या मनामध्ये एक घर आहे, घर मला बांधायचं आहे. ते घर बांधण्यासाठी माझ्या मनामध्ये तयार झालेला विचार ही जर का घर असेल तर घर बांधण्यासाठी विटा लागतील की नाही. त्या विटा म्हणजे शब्द आहे. जितक्या जास्त विटा असतील तितकं मोठं घर, तितकं चांगलं घर बांधता येईल. मुळात सर मला शब्द निवडीबद्दल हा एक प्रश्न, छोटे गाणे, तुम्ही त्याचं उत्तर छोटे गाणे दिलं तरी चालेल. की शब्द निवड, एखादा कविता मनात तयार होते, कविता मनात आकाराला यायला लागते, पण तेव्हा त्याला जाणवतं की पेन हा जगातली सगळ्यात जड वस्तू आहे. पेन, त्याचा पेन चालत नाही. सुरुवात होणे एखादी शब्द, मी सगळ्यांना म्हणजे जास्त वेळ न घेता मी कविता सुद्धा सरांची वाचणार आहे. मला शब्द निवडीबद्दल एक कविता मला तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवायची आहे. सरांची निर्वाणीचा शब्द या संग्रहातली कविता आहे. सगळ्यांनी शब्दांवर जर का फार काळजीपूर्वक लक्ष ठेवलं तर तुम्हाला कवितेची मजा येईल. आणि ही कविता फारच अप्रतिम कविता मी वाचणार आहे काही आधीच सांगून ठेवतो. कवितेचं नाव आहे कवितेच्या दमण्या. कवितेच्या दमण्या. सवंग यमकांच्या सपक रूपकांच्या गुळगुळीत जोड्या जुंपून वर्तमानाच्या परिक्रमेला निघाल्या आहेत कवितेच्या दमण्या. पुन्हा सवंग यमकांच्या सपक रूपकांच्या गुळगुळीत जोड्या जुंपून वर्तमानाच्या परिक्रमेला निघाल्या आहेत कवितेच्या दमण्या. गळ्यात घुंगूर माळा नाहीत, किणकिणणाऱ्या घंटा नाहीत, ना रंग ना बेगड ना साज, झिजलेल्या शिंगांना साधा गेरूचा हलका हात नाही. तुटकी बाशिंगे नाहीत फुटकी नशिबे लपवायला, डौलदार वाशिंदांचे लिबलिबीत खांदे झालेत, ते दुर्दैवी स्थित्यंतर झाकायला कालोघात विरलेल्या नक्षीदार ऐनदार झुलींचे दरिद्री स्मरण नाही. सळसळ नाही, आवेग नाही, द्वेष नाही,
उत्साहाचा चैतन्याचा लवलेश नाही, धाप लागलेल्या कंटाळ्याचा दीर्घ दम्याच्या पिंजऱ्यातून यावा तसा घर घर आवाज येतो हे फक्त सोबतीस वृक्ष कोरड्या चाकांचा कर्कश रखरखाट खडखडाट भावनेच्या वंगनाचा वेळू दिमतीस टांगलेला नाही. खपाट पोटे दाखवत निस्तेज शेपट्या पिरगाळत नुसताच वेगाचा विलक्षण आव आणतायत धुरकरी. चाकोरी सोडून दमणी दामटण्याचे धमनीत बळ नाही. काळाच्या असुडाचे हिरवे काळे निळे वळ अमूर्त चित्रांसारखे खुलून दिसतायत मनांच्या सपाट भिंतींवर. ती चित्रे काढून फेकता येतील असा आश्वासक वर्तमान नाही. आता मी या कवितेला अनुषंगाने एक प्रश्न विचारतो. ही कविता आजच्या काळाची कविता आहे, पण या कवितेच्या शब्दांमध्ये शब्दांची निवड आज 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 सध्याला अशी परिस्थिती आहे की जर का आजच्या काळातला शब्द माझ्या कवितेत नसेल तर माझी कविता काळातून बाद होईल का काय असं कवीला वाटत राहतं. मग तो कविता तयार करतो, एखादा इंग्रजी शब्द वापरतो, त्याला असं वाटतं की आपण आपली भाषा तयार करण्याचा प्रयत्न. मी आजच्या काळातली कविता लिहितोय. एखादी प्रतिमा तो म्हणजे कोणत्या तरी खेड्यात राहणारा कवी कोणत्या तरी मेट्रोपॉलिटन सिटी मधली एखाद्या स्काय स्क्रेपरची प्रतिमा वापरतो जी त्यांनी डोळ्यांनी पाहिली पण नाही, त्याच्या आयुष्याचा त्याच्यावर परिणाम झाला नाही. हा जो एक ज्याला आपण म्हणतो की प्रतिमांचा किंवा शब्द निवडीचा जो एक पेच आहे, आपण गंभीर कवीबद्दल असं विचार करतो. तो शब्द निवड त्याची कोणत्या अनुषंगाने जावी तो त्याचा प्रश्न असेल, पण त्याचा मार्ग कोणता असावा शब्द निवडीचा. बघा, कवितेतल्या शब्दांची निवड याविषयी पहिल्या सुरुवातीला मी जे बोललो भाषेविषयी, आपल्याला परत तिकडे जावं की कवीची भाषा कोणती, म्हणजे त्यानं जी भाषा त्याची स्वतःच्या निर्मिती करता कमावलेली आहे त्यातून ती शब्दांची निवड अनुचितपणे येते. मग आता कवीला ही माझी भाषा आहे असं केव्हा जाणवू शकेल? त्याला तर प्रत्येकच वेळ वाटेल की मी जे लिहितोय ते माझं आहे, परंतु तसं नाही. कवीचा एक धर्म असतो आणि हा जो कवीचा जो धर्म असतो, कवी धर्म, तो त्याच्या व्यक्तित्वाच्या कृतज्ञात्मकतेशी निगडीत असतो, म्हणजे त्याच्या व्यक्तित्वाच्या वेगळेपणाशी निगडीत असतो. आता हे जे वेगळेपण असतं त्या कवीला हे कळलं पाहिजे की माझ्या अस्तित्वाचं वेगळेपण काय, माझ्या जीवनदृष्टीचं वेगळेपण काय, मी विचार करतो त्या विचारांचं वेगळेपण काय, माझ्या मनामध्ये उमटणाऱ्या भावनांचं वेगळेपण काय, किंवा मी कोणत्या वेगळेपणानं माझ्या कवितेला आविष्कार करू शकतो, हे कळलं म्हणजे त्याला त्याच्या कवितेचा धर्म कळणं. हे आपल्याकडे अनेक कवींना कळत नाही. त्याच्यामुळं काय होतं की प्रेषित म्हणाला तसं की त्याला मग ते प्रश्न पडायला लागतात की मी आता या काळाची कविता लिहितोय की नाही. अरे माझ्या कवितेत तर जुन्याच प्रतिमा येतात, म्हणजे मी रोमॅन्टिक आणि अगदी मागच्या पिढीचा कवी आहे की काय, अशा पद्धतीचे प्रश्न खऱ्या कवीला कधीच पडत नसतात. हे प्रश्न तुमच्या आत नाही आहेत, हे बाहेरचे प्रश्न आहेत. बाहेरचे प्रश्न जेव्हा तुमच्या आत शिरून तुमच्या निर्मितीवर कब्जा करतात ना, तेव्हा तुमची निर्मिती ही बाधित झालेली आहे आपण समजणार. हे बाहेरचे प्रश्न, बाहेर काय सुरू आहे त्या सगळ्या बाहेरच्या वास्तवाचा तुमच्या आंतरिक वास्तवावर तुम्ही कसा परिणाम करून घेता हा तुमच्या वेगळेपणाचा भाग आहे. कवी म्हणून आपण त्या गोष्टीकडे कसं बघतो. मी या काळाची कविता लिहितो का आधीच्या काळाची लिहितो का द्रष्टेपणाला पुढची कविता लिहितो, मी ठरवून काहीच करत नसतो. मी म्हणजे खरा कवी, ठरवून काहीच करत नसतो. कारण ठरवून नाही मला आता 2025 आहे का मला 2050ची कविता लिहायची. कसं काय लिहिशील 50ची? तू जगतोय 2025 मध्ये, 2025 मध्ये जगतोय. तुझं 50 वर्षाचं आयुष्य म्हणजे तू 1970, 75, 80 पर्यंत तिथून तुझं पुढं सुरू झालं. उरलेलं तुझं आयुष्य आहे तेवढ्याच अवकाश तुझ्या जगण्याचा आहे. त्या अवकाशामध्ये तुला पुढची कविता लिहितो म्हणजे का मी पुढचा विचार करतो असं असतं, किंवा तो कवी पुढचा विचार करतो. पण मी तुम्हाला ठामपणे सांगतो की कविता ही विचार मांडण्याकरता सुद्धा नसते.
कवितेतून विचार मांडायचा नाही. विचार मांडायला वर्तमानपत्र आहे, विचार मांडायला अंक आहेत, विचार मांडायला समीक्षा आहे. नाही आता नाही. विचार मांडायला भरपूर गोष्टी आहेत, इतकी माध्यम आहेत की त्यातून तुम्ही विचार मांडा. तुमचा विचार काव्यात्मक होत असेल तर तो आपोआप भावनेचं वहन करतो. तुमचा विचार जर काव्यात्मक होत असेल तर आपोआप भावनेचं वहन करतो. आणि कवितेचं काम हे भावनेचं वहन करणं आहे, ते विचाराचं वहन करणं. आणि त्यामुळं स्वाभाविक कविता मागची पुढची नंतरची असा प्रश्नच नाही. मी काळाचा कसा विचार करतो, मी घेतलेल्या माझ्या अनुभवाचा कसा विचार करतो, मी जे वास्तव अनुभवत आहे त्या वास्तवाला मी कसा प्रतिसाद देतो, तो प्रतिसाद तुमच्या ओळींमधून पडतो, तुमच्या व्यक्त होण्यातून पडतो. तुमचं व्यक्त होणं हे तुमच्या शब्दांमधून दिसतं, जाणवत असतं. मी तर तुम्हाला या पातळीपर्यंत सांगतो की तुम्ही खोटे जगत असाल तर तुमची कविता सुद्धा खोटी असते. तुम्ही नाटकी जगत असाल ते नाटक तुमच्या कवितेमध्ये दिसतं. तुमच्या जगण्यात सवंगपणा असेल तर तो सवंगपणा तुमच्या शब्दाला चिकटून येतो. एवढं सोपं नाही. तुम्हाला तुमचं जगणं निष्कलंक ठेवावं लागतं जेव्हा शब्दामध्ये ते सत्व यावं लागत असेल. तुम्ही म्हणाल मी इकडं कसंही जगेन आणि चांगली कविता लिहीन, शक्य नाही. मी भ्रष्ट गोष्टी करीन आणि कविता चांगली लिहीन, कसं काय लिहिता येईल तुला? तुझ्या विचारांचं, तुझ्या भावनेचं, तुझ्या सगळ्या गोष्टींचं वहन शुद्ध असू शकत नाही. ते शुद्ध त्याला पुढे जाऊ शकत नाही. तुम्हाला तुमचं जे जगणं आहे ते जोपर्यंत शुद्ध असू शकत नाही तोपर्यंत तुमच्या कवितेतल्या शब्दाला सुद्धा शुद्धपणा वाचू शकतो. आणि म्हणून शब्दांची निवड तुझी म्हणतोस ती निवड ही कवितेच्या आतलीच गोष्ट असते, ती बाहेरची गोष्ट नसते. आणि उरला प्रश्न काळाचा, तर मी तुला सांगितलंच की कवीला काळाचा विचार त्याच्या पद्धतीने करावा. त्याला सुचलेला विचार जो भावनेच्या अंगाने आविष्कृत झालेला आहे तो कदाचित पुढचा असू शकतो, तो कदाचित पुढचा असू शकतो, असेलच याची खात्री नसते. आणि चांगल्या कवीनं तसा विचार करून कविता लिहिलेली नसते असं मात्र माझं ठाम मत. ऐकण्यासाठी हा प्रश्न मी विचारला आणि खूप महत्वाचं बोलण्यातनं जे यायचं ते आपण एकदा सर्वांसमोर मांडू असं मला वाटत होतं. एका कवितेपासून अत्यंत महत्वाचा प्रश्न मी विचारणार आहे. आजच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये मला जे व्यक्तिशः विचारायचं होतं ते मी ही कविता झाल्यानंतर सरांना विचारेल, पण त्याच्या अनुषंगाने हा ही कविता सरांची आहे, निर्वाणीचा शब्दमधील सत्य नावाची कविता. मी, तुम्ही किंवा आपण कितीही निर्वासित जगलो, शेकडो ठिकाणी पालं ठोकून, किंवा कितीही भटकलो डोळ्यांना नकाशे टाचून, किंवा कितीही तुटलो वंशवृक्षांच्या मुळापासून, किंवा कितीही टाकल्या गेलो वाळीत ज्ञाती कुळातून, तरीही मौजे बुद्रुक किंवा खुर्द एक जन्माला चिकटलेलं गाव असतं, नगर उपनगर ठाणं असतं, किंवा एखादी वाडी वस्ती पेठ, किंवा एखादा वाडा कसबा तांडा जिथल्या एका कोपऱ्यात शेवटी सामावून घेणारा आपल्या लांबी रुंदी एवढा जमिनीचा एक तुकडा असतो, आपल्या अंतयात्रेची वाट बघत बसलेला. जन्मजन्मांतरीची चिरपरिचित माती असते आपल्या पंचमहाभूतांच्या भेटीसाठी आसुसी. हेच त्रिकाला बाधित शाश्वत आणि अंतिम, याहून लखलखीत गवसलं नाही सत्य अजून कुणाला आहे. आता सत्य हा एक फारच मोठा, अगदी आपण सत्य हा जो मुद्दा आहे, आता गांधींना सापडलेलं सत्य वेगळं, ते सत्य कोणतं, कवीचं सत्य कोणतं, या सगळ्यांमध्ये एक अजून शब्द आहे महत्वाचा, तो म्हणजे कवितेचं सत्व, कवितेचा शोध आणि कवितेचा जीव. आता अनेक कविता आपण वाचतो ज्याच्यामध्ये काही कविता सदृश्य आहे पण कविता नाहीये, कवितेत जीव नाहीये, कवितेमध्ये सत्व नाहीये. तर मला हा प्रश्न एवढ्या या सगळ्या प्रसंगाला अनुषंगाने विचारायचा असेल की कवितेचं सत्व म्हणजे काय, कवितेचा जीव म्हणजे काय, आणि दुसरं म्हणजे आता तो शोधावा लागतो. मी दोन प्रश्न एकत्र करून तुम्हाला दीर्घ बोलायला संधी देतो की कविता शोधायची असते याचा अर्थ कविता शोधून सापडते का, हा पण एक मुद्दा आहे की कवी त्याच्या मनाच्या दालनांमध्ये कविता शोधायला निघाला तर ती शोधून सापडण्यासारखी गोष्ट आहे का, की त्याच्या मागे त्याचा खूप मोठा आत्मसंघर्ष आहे, त्या संघर्षाला तो कशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो ते आहे. सर्वप्रथम तुम्ही कवितेच्या सत्व किंवा कवितेच्या जीव विषयी बोला आणि मग आपण कवितेच्या शोधाविषयी बोलू.
कवितेचा जीव शब्द असा आहे की कवितेत जीव असतो असं जर आपण म्हटलं तर याचा अर्थ असा की मग कवितेचं शरीर सुद्धा आहे. त्या कवितेच्या शरीरात जीव आहे. आपण अशी कल्पना करू की कवितेमध्ये जर जीव आहे याचा अर्थ कवितेचं शरीर हे शब्दांनी बनलेलं आहे आणि त्या शब्दांनी बनलेलं जे शरीर आहे ते शरीर त्यात जोपर्यंत जीव नाही तोपर्यंत ते एक शव आहे, प्रेत आहे, निष्प्राण असा सांगाडा आहे. त्यामध्ये कवीला प्राण फुंकावे लागतात. कवितेमध्ये शरीर शब्दानं त्याला तयार करता येते. त्याचे शब्द रचून तो त्या कवितेचं शरीर तयार करेल, परंतु तो जीव त्याला त्यात फुंकायचा आहे, त्याचा तो प्राण फुंकायचा आहे. तो प्राण कसा फुंकायचा? महत्वाची गोष्ट ही आहे की या ठिकाणी आपण वेगळ्या अर्थानं हा सगळा विचार घ्यायचा. एकदम लौकिक पातळीवर शरीर आणि जीव असा विचार केला तर तो अर्थ आपल्याला लागणार काय की जर कवितेमध्ये आपल्याला सळसळतं चैतन्य जाणवत असेल, एक रसरशीतपणा जाणवत असेल, एक टवटवीतपणा जाणवत असेल, जसे जिवंत माणसं एकमेकांना प्रतिसाद देतात तशी कविता वाचकाला प्रतिसाद देत असेल. जसं आपण एकमेकांशी संवाद साधतो तेव्हा एकमेकात गुंतून जातो तसं त्या कवितेत आपण गुंतून जात असतो. ती सतत जसा प्रिय व्यक्ती असते ती सतत आपल्या जवळ असावी, तिच्या प्रेमात आपण असावं, एकमेकांशी सतत संवाद करत असावं असं जसं आपल्याला वाटत असतं तसं त्या कवितेच्या बाबतीत वाटत असेल. तर याचा अर्थ त्या कवितेमध्ये आपल्याला ओढून घेतण्याची काहीतरी ताकद, तिच्यामध्ये असं काहीतरी तत्व आहे की जे आपल्याला सतत खेचत असतं, पुन्हा पुन्हा वाचायला बद्ध करत असतं. एकदा वाचून कविता कधीच समजत नसते किंवा अनेक वेळा जेव्हा आपण कवितेचे वाचन करत जातो तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्याला मिळणारा आनंद वेगवेगळा असतो. म्हणजे एकच कविता जेव्हा आपण पहिल्यांदा वाचू तेव्हा मिळणारा अनुभव आणि आनंद हा निश्चितपणे नंतरच्या वाचनात सततच्या वाचनात बदलत असतो. प्रत्येक वेळेस आपल्याला ती कविता काहीतरी वेगळं आव्हान करत असते, वेगळ्या पद्धतीनं ती आपल्याला काहीतरी साथ घालत असते. हे जे सगळं जिवंत माणसासारखं वर्तन जर कविता करत असेल तर त्याच्यामध्ये जीव आहे असं आपल्याला म्हणतो. मग असं कोणत्या कवीच्या बाबतीत आपल्याला घडतं बघायला आपण बघू. आपण कविता वाचतो, तुकाराम वाचा, प्रत्येक अभंगात असं वाटतं की काय प्राण होत नाही. कोणताही अभंग निवडा वाचा लक्षात येतो. मराठीमधले महत्वाचे कवी काय नंतर फळ्यांची कविता वाचा, कोरटकरांची कविता वाचा, चित्र्यांची कविता वाचा, ढसाळांची कविता वाचा, टाकींची कविता वाचा. जे महत्वाचे कवी मनोहर ओक आहेत, तुलसी फरब आहे, किती नाव घेत आहेत, काळापर्यंत सुद्धा नाव घेत आहेत. हे जे सगळे मराठीतले महत्वाचे कवी आहेत या कवींच्या कवितांमध्ये ती आपल्याला पकडून ठेवण्याची, आपल्याला पुन्हा पुन्हा साध घालण्याची जी शक्ती आहे ती शक्ती ते गेलेत तरी शिल्लक आहे आणि आपण गेल्यानंतर सुद्धा ती शिल्लक राहणार. कवितेतला जीव कवी जातो पण तो त्याचा प्राण त्या कवितेत सोडून जातो आणि त्याच्यामुळं ती कविता कवी गेल्यानंतर सुद्धा शिल्लक राहते. हे जे अत्यंत कठीण असं जे काम म्हणून मी सतत म्हणत असतो की विशिष्ट कालखंडामध्ये समकालामध्ये हजारो कवी कविता लिहितात, हजारो कवी कविता लिहितात. पण 50 वर्ष उलटल्यानंतर 60-70 असं एक शतक गेलं की त्यातले कितीतरी बाद होतात, बाजूला पडतात, त्यांची कविता शिल्लक उरत नाही. शिल्लक त्यांचीच कविता उरते की ज्यांनी त्यांचा प्राण त्यांच्या कवितेत फुंकलेला आहे. आपल्याला कवितेकडे या इतक्या पराकोटीच्या आत्मनिष्ठेला मी हा शब्द वापरतो की ती पराकोटीची आत्मनिष्ठा प्राण फुंकण्याकरता असं थोडी सगळं पणाला लावावं लागेल ना, सगळं पणाला लावतात. कवितेत प्राण केव्हा येईल, कवितेत जीव केव्हा येईल, जेव्हा कवी त्याचं सगळं पणाला लागेल, त्याची भाषा पणाला लावेल, त्याचा विचार पणाला लावेल, त्याचं कल्पना भावना, त्याचं अस्तित्व, त्याची जीवनदृष्टी, जे 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 काही सगळं आहे ते सगळं जेव्हा तो पणाला लावेल
तेव्हा त्या कवितेमध्ये त्या शब्दामध्ये त्याला त्याचा प्राण फुंकता येईल. त्याच्यामुळे ही कठीण गोष्ट आहे, ही आपल्यासारख्यांची गोष्ट नाही. आपण सगळे जे कवी आहोत, आपण फक्त फुकरून पाहावं, फुकला गेला तर फुकला गेला असा प्रयत्न करायला काय हरकत नाही. पण त्या वाटेवर असणं असा प्रयत्न करणं ही सुद्धा कठीण गोष्ट आहे. आणि ही सुद्धा खऱ्या कवीची कसोटी आहे. अरे नाही फुकला गेला तर प्रयत्न करून बघणार, काय हरकत आहे प्रयत्न करा. आणि असं झाल्यानंतर जर आपल्यानंतर नवी आपल्या कविता एखादी कविता उरली, एखादी ती आहे शिल्लक, की तो कवी गेला पण त्याची एक कविता शिल्लक आहे की जी अजून सुद्धा सगळ्या गंभीर सुज्ञ वाचकांना आव्हान करते. गंभीर सुज्ञ म्हणतो, आपल्याकडे बरेच गैरसमज आहेत. आपल्याला असं वाटतं की कोणत्याही दोन ओळीवर बापरे काय ओळी आहेत आणि किती वर्षापासून आमच्या तोंडी आहेत. हा शेर तर मला केव्हाही पाठ असतो, मी कुठेही म्हणतो, किंवा त्यांचा तो शेर तर सगळ्या कार्यक्रमामध्ये असतो. ते नाही, त्याच्यात प्राण नाही. त्या शेरांमध्ये, त्या ओळींमध्ये, संचलनामधून वापरल्या जाणाऱ्या तुकड्यांमध्ये कवीचा प्राण नसतो. त्या तुकड्यांमध्ये रसिकांचा प्राण असतो. आणि तो रसिकांना भुलवण्याकरता आपण सतत वापरत असतो. रसिकाला आनंद मिळतो ते ऐकल्यानंतर. माझं म्हणणं आहे की रसिकाला आनंद नका मिळू देऊ, त्याला त्रास झाला पाहिजे कविता ऐकून. त्याला वाटलं पाहिजे मी काय ऐकलंय, काय छान वाटलं, वा काय बोली, मी लिहून घेतो डायरीत आणि मग मी पण असं वापरीन. नाही, त्याच्याकरता नाही ते. कविता वाचून तडफडला पाहिजे कवी वाचक. अरे बाप काय हे असे शब्द, ही काय कल्पना, हा काय विचार, हे तुम्ही आतापर्यंत वाचलेलं नाही. मला हे समजून घेतलं पाहिजे अशा पद्धतीची भाषा कवीने वापरलेली, हा कोणती भावना या कवितेमधून संक्रमित झालेली आहे आणि ही कविता कवीला कशी सुचली असेल, अशा पद्धतीचे आश्वस्त करणारे प्रश्न वाचकाला पडले पाहिजे. त्यासाठी ते सगळं असतं. आणि हे सगळं घडून येण्याकरता कवीचंच सत्व महत्वाचं असतं. कवीचंच सत्व, जो सत्वाचा मुद्दा होता, तर मला असं वाटतं की कवीच्या सत्वाचा जो संबंध आहे हा तुमच्या जगण्याशी, जे मी आधी बोललो की तुम्ही भ्रष्ट जगाल जमणार नाही. तुमचं सत्व जे आपण बऱ्याचदा सतीचं जे म्हणतो सावित्रीचं सत्व, हा ते जे सत्व आहे त्या तोडीचं हे सत्व असतं, वाण, त्या तोडीचं वाण असतं. आणि हे वाण तुमचं जगणं शुद्ध असेल तरच तुम्हाला प्राप्त होतं. ते कमवावं लागत, ते तुमच्या जगण्यातच भाग असतात. आणि त्यामुळं त्याचा संबंध सरळ नीतिमत्तेशी आहे, त्याचा संबंध सरळ नीतिमूल्यांशी आहे, त्याचा संबंध आपल्यातल्या माणूसपणाशी आहे, आपल्यातल्या चांगुलपणाशी आहे. मी माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून अशा पद्धतीचा विचार करतो. माझं जगणं आणि माझं असणं यामध्ये अंतर आहे का? माझा आचार आणि विचार यामध्ये अंतर आहे का? मी करेल एक, वागेल एक, लिहू दुसरं असं असेल तर ते सत्व त्या कवीजवळ असत नाही. तसा सत्व असण्याचा हाव कवी आणू शकतो हे सांगतो. असे प्रश्न सुद्धा आपल्याला पडतात की काही कवींची कविता वाचून आपल्याला वाटतं की बापरे काय कविता आहे, पण तुम्ही सूक्ष्म वाचन जर केलं कवितेचं तर त्याचा खोटेपणा सुद्धा उघड होऊ शकतो उघड. कारण कवितेच्या सत्वाचा भास उत्पन्न नाही करतायत. तो भास जो आहे तो उत्पन्न करता येईल पण ते सत्य असेलच असं आहे. म्हणजे जे भाषा कमावलेले कवी, म्हणजे बऱ्याचदा काय होतं की कविता लिहिणं, एकदा तुम्हाला भाषा अवगत झाली आणि कवितेचा फॉर्म अवगत झाला की ती गोष्ट सहज सोपी होऊन जाते. आणि मग एखादी कल्पना, एखादा विचार मनात आला की सरळ त्या फॉर्म मध्ये कवी मांडतात, लिहितात. ही सहज घडणारी प्रक्रिया आहे. आणि मग ज्यांना भाषा अवगत झाली, गंभीरपणे ते कविता म्हणजे गंभीरपणेच लिहिणारे असतात. एक तर त्यांना भाषा अवगत झाली म्हणजे ते गंभीरच आहेत, कारण ते उच्चार माणसाला ती भाषा अवगतच होती. त्यांना गंभीरपणे त्यांनी कवितेचा विचार केलेला आहे, त्यांना भाषा अवगत झालेली आहे, सगळं काही आहे. कविता सुद्धा चांगली आहे, पण कवितेत जीव नाही. कवितेत जीव नाही असं आपल्याला अनेकांच्या कविता वाचताना, तर तो जीव जो असतो त्या जीवाचा त्याच्या सत्वाशी संबंध असतो. आणि त्यामुळं अनेक चांगल्या कविता सुद्धा कविता म्हणून चांगल्या असतात, पण आपल्याला जो अनुभव
रसरशीत अनुभव, कायम टिकणारा अनुभव देण्याकरता त्या थिट्या पडतात, कमी पडतात असं मला वाटतं. हा कविता. धन्यवाद सर. मी अजून एक महत्वाचं अंग सरांच्या कवितेचं किंवा पूर्ण कवितेचं ती म्हणजे कवितेची प्रतिमा सृष्टी. कवी कोणती प्रतिमा वापरतो ज्यापेक्षा कवी कोणती प्रतिमा नाकारतो हे सुद्धा महत्वाचं आहे. तो कोणत्या प्रतिमेला त्याच्या संहितेमध्ये स्थान देत नाही ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट मला वाटते. अगदी ज्ञानेश्वर तुकाराम यांच्यापासून तुम्हाला आपल्या सगळ्यांना जाणवतं, वाचलं असेल तर जाणवतं की प्रतिमा सृष्टीवर संपूर्ण काव्य तोलून धरलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी कासवाची प्रतिमा फार अप्रतिम अनेक ठिकाणी वापरली. तुकारामांनी संपूर्ण अभंगांमध्ये एक रचना प्रतिमेचे संपूर्ण संहिता घेऊन केलेली पाहायला मिळते. हा प्रतिमा आहे, हा पण एक फार थोडा चकवा देणारा प्रकार त्याच्यामधला आहे. कोणती प्रतिमा कधी स्वीकारायची या प्रतिमे संदर्भात सरांना मी एकदा बोलतं करणार आहे, पण त्याआधी मी प्रतिमांच्या अप्रतिम वापराची एक कविता आपल्या सगळ्यांना मातीचे पाय या संग्रहातली वाचून दाखवणार आहे. आपल्या सगळ्यांची अनादी प्रेरणा कवितेची आई राहिलेली आहे. सरांची कविता आहे हे माझे आई नावाची कविता. मराठी भाषेमधील ही कविता, जर माझं असं मत आहे, म्हणजे उगाच आपण विधान करण्यापेक्षा माझं असं मत, ही कविता ज्याची वाचायची राहिली असेल त्याचं काहीतरी खूप मोठं मराठी भाषेचं वाचायचं राहिलं. ही कविता वाचतो. आपण सर्वांनी प्रतिमांकडे थोडं लक्ष ठेवलं तर तुम्ही सगळेजण पोहोचाल जिथे मी तुम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. हे माझे आई. भाषेचा, आशेचा, निराशेचा, माणसांचा, कणसांचा, जिन्नसांचा हा प्राणांतिक गुंता नसलेलं लिबलिबीत टाळूचं विलक्षण हलकं माझं डोकं परत हवंय मला. ते मांडीवर घेऊन कुरवाळायला तू साठीतून विशीत ये, अलगद उचल मला 40शीतून. ते मांडीवर घेऊन कुरवाळायला तू साठीतून विशीत ये, अलगद उचल मला 40शीतून. तुझ्या गर्भागाराच्या ओल्या गंधाचं चिरंतन कवच हवंय. तुझ्या 3.5 हात देहापलीकडच्या राई एवढ्याही विश्वाचा मोह उरला नाहीये. नवजात एवढीच ओळख पुरेशी, नावागावाचा गवगवा नको. केवळ तुझ्यापर्यंतच पसरावा माझा नागवा लौकिक, आणि तुझ्या पदरा एवढेच विस्तारावे कीर्तीचे वलय. केवळ तुझ्यापर्यंतच पसरावा माझा नागवा लौकिक, आणि तुझ्या पदरा एवढेच विस्तारावे कीर्तीचे वलय. मी पाहून आलोय सगळ्या तथाकथित त्रिज्या, सगळे प्रचलित व्यास. सगळ्या दर्शनाहून मोठा आहे तुझ्या नाळेचा परीख. मला हसत राहू दे निखळ, निर्मळ रडत राहू दे. चिन्हांच्या कुबड्यांशिवाय होऊ दे प्रकट. पापण्यातून ओघळणारी भुकेची व्याकुळ कविता, अन ओठांवरची शुभ्र पांढरी तृप्त संहिता फक्त तुलाच आकळू दे. 12 खडीचा पट्टा गळ्यात बांधू नकोस भाषेच्या दावणीला. हा दादा, ही ताई, हे बाबा, तो मामा, ती आत्या, ते काका, हे पुन्हा पुन्हा वदवून नात्यांच्या चरकात ढकलू नकोस. पार पिचून परतू पाहतोय मी तुझ्या हातांच्या चिरंजीव पाळण्या. तू आदिती, आदिमाया, आदिशक्ती, आदी कारण आहेस तू या सृष्टीचं. या संस्कृतीच्या मुखपृष्ठावर तुझ्या पावलांचे अविच्छिन्न ठसे आहे. तुला पहिल्यांदा फुटला पान्हा, पहिला अनावर थेंब उघळून टपकला जिथे, तिथे रोवल्या गेलीये या पृथ्वीची मेघ. तिथेच घट्ट ऋतून बसली आहेत सारे ध्वज, साऱ्या पताका आणि साऱ्या तोरणांची आदिमुळे. तुझं आदिसत्व पणाला लावून माझं वय गोठव. तुझं आदिसत्व पणाला लावून माझं वय गोठव. ईश्वराची करुणा नकोस भाकू. तुझ्या थोरवी पुढे खूप धाकटा आहे त्याचा प्रपंच. त्यालाही कळू दे तुझी इयत्ता. दुधाच्या थेंबाने उलथव काळाची सत्ता. हे माझे आई, मला एका मिनिटानेही वाढायचे नाही. जर का माझ्या आयुष्यातल्या खूप महत्वाच्या कवितांपैकी ही एक कविता आहे. मी फार अनेकदा या कवितेला नव्याने भेटलेलो आहे. अत्यंत महत्वाच्या आणि प्रतिमांचा अंमल ज्याला हस्तगत आहे अशा कवीकडनं प्रतिमा सृष्टी साठी तुमच्या
सगळ्यांना हा प्रश्न विचारायचा की ही कविता आपण बाजूला ठेवूया. प्रतिमेचा संपूर्ण संहिता कशी असते, एखादा कवी कोणती प्रतिमा स्वीकारतो, कशी नाकारतो, त्याबद्दल सर बोलतात. आपण सुरुवातीलाच कवितेची भाषाच ही प्रतिमांची भाषा असते असं बोललं जाऊ. आणि ही जी प्रतिमांची भाषा असते ती आपल्या मनात चित्र निर्माण करते. प्रतिमा ह्या आपल्या मनामध्ये चित्र निर्माण करतात. आणि त्यासोबतच आपल्या ज्या भावना आहेत, संवेदना आहेत, आपले जे अनुभव आहेत, त्या अनुभवांना उत्तेजन सुद्धा देत असतात. आणि संवेदनांना गुंतवून ठेवण्याचं काम प्रतिमा करत असते. ती आपल्याला कवितेच्या थीमशी आणि भावनांशी खोलवर जोडत असते. आता प्रतिमा म्हणजे सरळ सरळ आपला जो नेहमीचा अनुभव आहे की आपण आरशात आपली प्रतिमा बघतो, बरोबर, किंवा अनेकदा आपण कोणाची तुलना करताना त्याच्यासारखा हा अशी तुलना करतो. यातलं जे प्रतिमेमध्ये साधर्म्य आहे याच्यासारखं ते हे जे प्रतिमेचं साधर्म्य आहे हे साधर्म्यच शब्दांमधून आपल्याला व्यक्त करायचं असतं. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे तुम्ही कशा पद्धतीच्या शब्दांची योजना करता यावर तुमच्या प्रतिमेचं वेगळेपण ठरतं. तुला या कवितांमधली, या तू वाचल्या कवितेमधली प्रतिमासृष्टी वेगळी यामुळे वाटली असेल की या पद्धतीची आईवरची कविता कदाचित वाचली नसेल आतापर्यंत. त्याच्यामुळे मग आई आपल्याकडं काय आईविषयी बोलायचं तर मग ते नेहमीच आपल्याला माहितच आहे. थोर तुझे उपकार वगैरे जे सगळे किंवा साने गुरुजींची आई, म्हणजे आईविषयी आपल्या मनामध्ये एक जो पवित्र भाव आहे. मातृत्वाविषयी कायमच आपली संस्कृती, आपला भारतीय समाज हा एक कक्षा ओलांडून पुढे विचार करतो. त्याच्यामुळं त्या पद्धतीची आईची प्रतिमा आपल्या सगळ्या समाजामध्ये घट्ट बसलेली आहे. मी आईविषयी कविता लिहिताना मला असं वाटलं की तेच जर मी लिहिणार असेल तर मग आईवर लिहायचं कशाला, आपल्याला काहीतरी वेगळं लिहायचं असेल किंवा ते ठरवून लिहिलेलंच नाही. त्या संपूर्ण मातीचे पाय मधल्या ज्या कविता आहेत त्या माझ्या आणि जे सगळे कौटुंबिक कलाहातून गेलेले लोक आहेत त्या सगळ्यांनी मी कवी म्हणून तुम्हाला विनंती करेन की तो मातीचा पाय हा संग्रह तुम्ही जरूर वाचा. कारण तुम्ही ज्यांनी ते दुःख भोगलेलं असेल त्यांनी, आणि मी म्हणतो की जे एकटे आहेत त्यांनी नाही, पण जे दोघं आहेत त्या सगळ्यांनी ते दुःख भोगलेलं आहे. दोघं भावना त्यांनी म्हणजे घराच्या व्यासा एवढं महाभारत अशी जी प्रतिमा सुरुवातीला निषिद्ध वाचली की प्रत्येकाच्या कुरुक्षेत्रावर घराच्या व्यासा एवढं महाभारत सुरू आहे. ते सुरूच असतं, ते महाभारतापासून सुरू आहे, ते आहे म्हणून सगळं चालूच आहे. महाभारतामध्ये अशी एक सुद्धा गोष्ट शिल्लक नाही की जी वास्तवात घडत नाही. हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं ते सगळं महाभारत आज सुद्धा घराघरात ठिकठिकाणी घडतच असतं. म्हणजे सगळ्या प्रकारच्या मानवी विकारांचं चित्रण महाभारतामध्ये आलं. आणि हे सगळे जे विकार आहेत हे विकार आपल्या आत आहेत. आपण किती संत बनण्याचा आव्हान आणला तरी आपण संत बनू शकत नाही. संतत्वासाठी किंवा संतत्वाच्या कसोटीपर्यंत जाण्याची सुद्धा आपली लायकी नाही. कारण आपण या वास्तवात, ऐहिक वास्तवात सगळ्या वासनांसह जगतो. मी किती किंवा कुणी किती आव्हानात असला, आपली इच्छा असली तरी आपल्याला जगता येत नाही. अडचण ही पुन्हा की मला वाटतं मी निष्कलंक जगावं, मला असं वाटतं की नीतीला तत्वाला धरून जगावं, पण मला जर माझं कुटुंब चालवायचं असेल, मला जगायचं असेल आणि माणसांसोबत जगायचं असेल तर ते विकार आपल्या जगण्यात येणारच, येतातच. आणि त्याच्यामुळं आपल्याला तडजोडी करत जगावं लागतं. आणि याच्या तडजोडी आपण करत जातो, त्या तडजोडीतून आपण आपलं जगणं पुढं रेटत राहतो. त्याच्यामुळं संतता आपण होणेच नाही. आपण तसं होण्याचा प्रयत्न करावं, जसं चांगला कवी होण्याचा प्रयत्न करावं, तसं संतांच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करावं, असं मात्र मला सतत वाटत राहतं.
चांगल्या कोणत्याही व्यक्तीला तसं वाटत राहतं. आणि म्हणून तो आपल्या परीनं अधिकाधिक चांगलं वागण्याचा, शुद्ध वागण्याचा, नीतीला तत्वाला धरून वागण्याचा प्रयत्न करत असतो. मुद्दा हा होता की आईवरची जी प्रतिमा सृष्टी आहे ती कदाचित वेगळी यामुळे वाटत असेल की त्यात आईचं गौरव आहेच, आईचं थोरवी आहेच, मोठेपणी आहे. पण ते मांडताना मी वेगळ्या पद्धतीनं माझ्या मनात ती कल्पना आली, तो विचार आला की या जगात या भ्रष्ट आजूबाजूच्या नात्या गोत्याच्या लिप्ताळ्यात आपला जीव घुसमटतोय. त्या माणसांसोबत वागताना, बोलताना, व्यवहार करताना आपल्याला प्रचंड त्रास होतोय. आणि असं सगळं असताना त्या आईवर दोष घेत तू मला कशाला या जन्माला घातलं, तू या जगात, अशा या जगात मला कशाला जन्माला घातलं, तर तू आता असं कर, मला परत घे, मला तू परत घे. आणि ती परत जाण्याची जी प्रक्रिया आहे त्यातली जी पहिली प्रतिमा आहे एकदम अशी आशेचा, निराशेचा, माणसांचा, कणसांचा, जिद्दसांचा हा प्राणांतिक गुंता नसलेलं लिप लिप टाळूचं विलक्षण हाडकं माझं डोकं परत हवं. ते मांडीवर घेऊन कुरवळायला तू साठीतून विषय दे आणि अगद उचल मला 40 हे जे आहे. आणि मग पुढं पुढं डायरेक्ट मला आत परत गर्भात घे, मला परत तुझ्या गर्भात घे, मला एका मिनिटानं सुद्धा वाढायचं नाही, असं या कवितेचा शेवट. माझी इच्छा नाही या जगात राहण्याची. हा विचार मनात आल्यानंतर ते सुचलेलं सगळं आहे. आणि त्यामुळं ते सगळं विश्व काहीतरी वेगळं झालं असावं. प्रतिमांचं वेगळेपणाविषयी आपण बोलत होतो. तर प्रतिमांचं वेगळेपण हे कवीच्या भाषेशीच निगडीत असतं आणि तो कशा पद्धतीने विचार करतो. तसं मी सांगितलं की प्रतिमा म्हणजे आपण साधर्म्य दाखवतो की यासारखं आहे. आरशात आपल्याला आपली प्रतिमा दिसते म्हणजे आपणच आपल्याला आरशात दिसतो. कवितेमध्ये दोन संवेदना, दोन भावना मधलं जे नातं आहे ते कवी त्याच्यातलं साधर्म्य, त्यातलं नातं प्रतिमेच्या रूपानं एकत्र दाखवत असतो. कवी प्रतिमा निर्माण करतो म्हणजे काय की तो अशी गोष्ट आपल्या समोर ठेवतो की त्या गोष्टीशी दुसरी गोष्ट आपल्याला ताळून बघता येते. ती त्या प्रतिमांची भाषा. थोडक्यात काय की कवितेमध्ये वापरले जाणारे जे उपमा, रूपक, प्रतीक असतात हे सगळेच ती प्रतिमांची भाषा तयार करतात. उदाहरणार्थ एकदा माझ्या ही जी कविता आहे 14व्या पानावरची कविता एकांताचे ऋण. प्रतिमेसंदर्भात सर बोलताना सरांनी सांगितलेली कविता वाचतोय. एकांताचे ऋण. शोधार्थ भटकलो नाही, ना द्राविडी सायास केले. आस नव्हती, ध्यास नव्हता, बारोमास आटापिटा नव्हता. व्याकुळ होऊन वाहत नव्हता ओटी पोटातला झरा. तगमगीचा, तडफडीचा, अस्वस्थ गालीच्या अंथरून तिष्ठत उभा नव्हतो. पापण्यात प्रतीक्षेची पौगंड रूपे नव्हती. पैल तीरावर अप्रूपात गुंतली होती नजर. खूप सुगम होती वाट असे नाही. दुतर्फा मोहक आमंत्रणांचे बाजार होते फुललेले. पावलोपावली खाचा होत्या, खळगे होते रचलेले. मनोहर सापळे होते, स्वतःला बळी पडण्यापासून वाचवले वारंवार. तृष्णांच्या लाटांमध्ये रक्त मिसळू दिले नाही. तृष्णांच्या लाटांमध्ये रक्त मिसळू दिले नाही आणि निष्ठेच्या पायाखालची वीट थरथरू दिली नाही. फक्त हसतमुख मिरवले एकांताचे ऋण. परामुख होण्यातच परम सुख नव्हते. तृष्णांच्या लाटांमध्ये रक्त मिसळू दिले नाही आणि निष्ठेच्या पायाखालची वीट थरथरू दिली नाही. फक्त आता लाटा आपल्याला माहिती आहे, म्हणजे समुद्राच्या लाटा आपल्याला माहिती. तिथं तृष्णा ठेवल्यामुळं ह्याच्या प्रतिमांचं हे झालं की लाटा हा शब्द किंवा ही प्रतिमा आपल्या मनामध्ये घट्ट आहे की त्या लाटा समुद्राच्या असतात किंवा वाऱ्याच्या लाटा. पण कवी म्हणून जेव्हा तृष्णांच्या लाटा असा उपयोग त्या ठिकाणी केला गेला, स्वाभाविकपणे त्या लाटा आपल्या मनातून बाजूला गेल्या आणि कवीला काहीतरी वेगळंच सांगायचं. कवीला काहीतरी वेगळंच सांगायचं. हा समुद्राच्या लाटाविषयी नाही बोलतो, हा तृष्णांच्या लाटाविषयी बोलतोय. म्हणजे याचा अर्थ ही प्रतिमा
त्या लाटांमधलं जे सानिध्य आहे, त्यांच्यामधलं जी समानता आहे, त्या पद्धतीने केलेला तो उपयोग आहे. पुढं आणि निष्ठेच्या पायाखालची वीट थरथरू दिली नाही. फक्त आता आपल्याला वीट माहिती आहे, निष्ठा माहिती आहे, थरथरणं सुद्धा माहिती आहे. इथे काय झालं की निष्ठेच्या पायाखालची वीट, आपल्याला विठ्ठलाच्या पायाखालची वीट माहिती, विठ्ठलाच्या पायाखालची वीट आपल्याला माहिती, ती निष्ठेच्या पायाखालची वीट आहे, ती थरथरू दिली नाही. म्हणजे किंचितही कोणत्याही प्रकार अविचार राहिला. विठ्ठल 28 युगापासून अविचार उभा आहे, तसा मी निष्ठेच्या माझ्या पायाखालची जी वीट आहे ती सुद्धा मी थरथरू दिली नाही. विठ्ठल यात नाही, कवितेत विठ्ठल शब्द नाही आहे. विठ्ठलाकडे ही कविता त्या रूपकामुळे जाते. आपण जेव्हा कवितेचं सूक्ष्म वाचन केलं तर आपल्या लक्षात येईल की अरे हा कवी म्हणतो की मी निष्ठेच्या पायाखालची वीट थरथरू दिली नाही. याचा अर्थ असा की याचं जे ठामपण आहे ते विठ्ठलासारखं, विठ्ठल ज्या पद्धतीने 28 युगापासून उभा आहे तसा हा निष्ठेवरून तसा उभा आहे. प्रतिमा हे काम या पद्धतीने ती आपल्याला कुठल्या कुठे घेऊन जाते. तशीच एक त्याच्यानंतरच्याच कवितेमध्ये एकच अनिवार आस नावाची ती कविता आहे. अनिवार आस नावाची एकच अनिवार आस होती, एकच अनिवार आस होती अखेरच्या इच्छेसाठी. एकच अनिवार आस होती अखेरच्या इच्छेसारखी. हे अविनाशी दुःख, हे अविनाशी दुःख पाळलेल्या पोपटासारखे देहाच्या पिंजऱ्यात झुलताना पाहायचे. एकच अनिवार आस होती अखेरच्या इच्छेसारखी, हे अविनाशी दुःख पाळलेल्या पोपटासारखे देहाच्या पिंजऱ्यात झुलताना बघायचे. आता सरळ सरळ सगळ्या गोष्टी आपल्या स्पष्ट होतात. त्या पिंजऱ्यामध्ये झुलणारा जो पोपट आहे, त्या पोपटाची प्रतिमा, ती रूपक इकडं वेगळ्या पद्धतीनं काय केलं की हे दुःख अविनाशी यात आपल्याला माहित असतं. ते जर अविनाशी असेल तर ते संपण्याचा प्रयत्न करायचाच कशा, ते वाटायला येणार. तुम्ही किती प्रयत्न केला तर ते संपणार नाही. आज येईल उद्या येईल परवा येईल कसंही आपण त्यातून फक्त आनंद शोधत असतो. मग ह्या ज्या अविनाशी दुःखाबद्दल कवी म्हणून मला असं वाटलं की अरे हे जर अविनाशी दुःख आहे तर ह्या आपल्या देहाच्या पिंजऱ्यात पोपटासारखं झुरलं पाहिजे. पोपट जसा पिंजऱ्यात झुरतो तसं हे दुःख झुरलं पाहिजे आपोआप. याचा अर्थ की दुःखाला आपण पोपटासारखं पाळलं पाहिजे, दुःखाला आपण पोपटासारखं पाळलं पाहिजे. एक दुःखाच्या अनुषंगाने मला अत्यंत प्रिय सरांची एक प्रतिमा आहे, त्या सुद्धा मी त्यावेळी वाचून दाखवतो. तो त्या अनुषंगाने आपण बोलतोच आहे. दुःखाच्या दर्शनासाठी अजिबात बाहेर पडावे लागले नाही. संबंधांच्या विवरात शिरलो घनदाट आणि गुप्त धनासारखी दालनं झालं नाही. आणि त्या सगळ्यात शेवटी सरांच्या 4 ओळी अशा आहेत की धुमसून धुमसून गुदमरताना धडपडावे लागले, आत आत धाय मोकलून रडावे लागले, दुःखाच्या दर्शनासाठी मात्र अजिबात बाहेर पडावे लागले नाही. ही कविता मी वाचणार नव्हतो, पण तो अनुषंगाने मी सर्वांना या अनुषंगाने एक सांगू इच्छेल नक्की की मातीचे पाय आणि निर्वाणीचा शब्द हे अत्यंत महत्वाचे मराठीतले काव्यसंग्रह आहे. मी हा प्रश्न विचारणारही होतो सगळ्यात शेवटी की मराठी वाचक काही प्रयत्नच करत नाही पुस्तक मिळवण्याचा. जे आपल्या समोर येईल तो ते वाचतो. म्हणजे आपण प्राणी नाहीये की जे समोर आलं ते खाल्लं. हा एक फार महत्वाचा मुद्दा की त्याच्या हाताला जे लागलं तो ते वाचतो. लेखक म्हणून, कवी म्हणून कोणी लिहितं, कोणी प्रकाशन करतं, कोणी छापतं ते पुस्तक. आता अशी परिस्थिती आहे की व्हॉट्सअप नसतं, फेसबुक नसतं तर कवीच नसते भारत महाराष्ट्र. ही परिस्थिती आज आलेली आहे. त्याच्यामुळे कवी आणि मराठी वाचक प्रकाशकाला फोन करत नाही, प्रकाशकाला पत्र पाठवत नाही. पुस्तक कोणीतरी लिहिलं आहे त्यांना माहिती नसतं. मी सर्वांना विनंती करेल की बुलढाण्याचे आहे म्हणून नाही सर, महाराष्ट्रात कुठेही लिहित असते, मराठीत लिहित असते. तर ही कविता अत्यंत महत्वाची वाचनीय कविता. आपल्याकडे रमेश इंगळे उतरातकरांसारखे कवी आहे, गणेश गायकवाडांसारखे कवी आहे, रवींद्र चावरेकरांसारखे कवी आहे. हे पुस्तक आपण मिळवले पाहिजे. तुम्ही हे आपल्यासाठी 10-15 पावलं चालत आले आहे पाहिजे की फोन उचलून प्रकाशकांना एक करावा. आणि हे सगळे प्रकाशक तयार आहे, हे वाट पाहत आता तुमच्या फोनची, तुम्हाला कधी पाठवू. तुमचा पत्ता नाही म्हणून त्यांना ते तुम्हाला पाठवून देणार आहे. सगळं छापून झालंय, सगळं आपल्या डोळ्यांसमोर आहे. पण मी सगळ्यांना विनंतीही करेल, शब्द प्रकाशन म्हणून प्रकाशन आहे. ज्यांनी निर्वाणीचा शब्द आणि मातीचे पाय दोन्ही
संग्रह छापलेले आहेत. पुस्तक मिळवणं आता खरोखर कठीण गोष्ट नाही आहे. आपल्या हातांमध्ये मोबाईल आहे, इंटरनेट आहे, पुस्तकं मिळतात, आपल्या घरापर्यंत येतात, माणूस आपल्या हातात देऊन जातो. त्यामुळे हे मिळवावेत, सर्वांनी वाचावे. सर प्रतिमा सृष्टीवर बोलले होते. कवितेच्या शोधासंदर्भात एक प्रश्न होता सरांना विचारायचा. त्यासाठी मला एक कविता सुद्धा सरांची वाचायची होती, त्यावर एकदा बोलणार आहे. कविता मला माहित नाही की कविता ही वाचावी की नाही, पण मला वाचायची इच्छा आहे म्हणून मी वाचतो ही कविता. अपकृत्य नावाची कविता आहे. रतीब घालणाऱ्यांना घालू दे, रतीब घालणाऱ्यांना घालू दे, काहींना झोप येत नाही काही खरडल्याशिवाय, त्यांना खरडून झोपू दे निवांत. रतीब घालणाऱ्यांना घालू दे, काहींना झोप येत नाही काही खरडल्याशिवाय, त्यांना खरडून झोपू दे निवांत. काही भाषेला क्रीडांगण समजतात आणि शब्द क्रीडेला कवित्व. केव्हाही पहा मेहनतीने गाळलेल्या घामाने भिजलेल्या असतात त्यांच्या वह्या. काही तिला निबिड आरण्य समजतात, आयुधांसारख्या लेखण्या परजून जय्यत हौसेने निघतात नियमित शब्दांच्या शिकारीला. त्यांच्या डायऱ्या असतात रक्ताने लतबत माखलेल्या. काही तिला सार्वजनिक उद्यान मानतात, पूजे अर्चेसाठी नेमाने टवटवीत फुले वेचावीत तशा कल्पना उचलून अलंकारित परड्या भरतात. त्यांच्या पानांपानांवर ओळी ओळीत उकार वेलांटीच्या वळशात सीताफीने दडवलेले अत्तराचे फाये असतात. तू ही अपकृत्ये गोड करून घे आमच्या कविकुलदीपकांची. तू ही अपकृत्ये गोड करून घे आमच्या कविकुलदीपकांची. खोलात शिरून सर्वंकष गंधमीमांसा करू नकोस घाम रक्त अत्तराची. संशयास्पद सत्वांची कितीही धाधांत्य तथ्ये असली तरीही अजून कवीच्याच पाषाणात आहेत काही सहिष्णू फटी शिल्लक. संशयास्पद सत्वांची कितीही धाधांत तथ्ये असली अजून कवीच्याच पाषाणात आहेत काही सहिष्णू फटी शिल्लक. करुणेचे पाझर फुटायला आणि अजूनही कविते इतकी सुरक्षित अन्य दुसरी जागा नाही दुःख लपवून ठेवा. कवितेच्या शोधासंदर्भात ही कविता आहे. मी तर या कविता दिवस रात्र तुमच्या समोर वाचू शकेल. मी या कवितांना ज्याला काय म्हणता येईल रोज नव्याने भेटतो असं म्हणता येऊ शकेल. पण मी सरांकडनं कवितेच्या शोधाविषयी ऐकू इच्छितो. आणि सगळ्यात महत्वाचं, ही शोधल्याने सापडणारी वस्तू आहे का हे सुद्धा ऐकायचं. मला वाटतं त्या आतापर्यंत आपण जे बोलत गेलो त्यातच कवितेचा शोध, कवितेचं सापडणं या सगळ्या गोष्टी अंतर्भूत होत्या. परत परत त्या गोष्टीची पुनरावृत्ती होईल. फक्त या प्रश्नाच्या निमित्ताने एवढंच म्हणेल की कवीनं मात्र कवितेचा शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. तो प्रामाणिकपणे निष्ठेनं आपलं सर्वस्व पणाला लावून, आपली भाषा पणाला लावून, आपलं जगण्याचं सगळा कस पणाला लावून प्रामाणिकपणे जर प्रयत्न करत असेल तर त्याला त्याची भाषा गवसू शकते, त्यातून त्याला ती घडवता येऊ शकते आणि ती करता करता त्याला त्याची कविता सापडू सुद्धा शकते. तसा प्रयत्न गंभीरपणे करावा. कवितेचा शोध ही आत, कवितेचा शोध बाहेर नाही, तो आत आहे. एवढं मात्र मी ठळकपणे सांगू शकतो की कोणत्याही बाह्य हेतूंनी तुमचा शब्द बरबटलेला असू नये. तुम्ही कविता कशासाठी मी कविता लिहितो याचं अत्यंत प्रामाणिक भान आपल्याजवळ असलं पाहिजे. तुमचे कविता लिहिण्याचे निकष आणि हेतू हे जर तुमच्या बाहेर असतील तर तुम्हाला कविता सापडू शकत नाही, तुम्ही कवितेचा शोधही घेऊ शकत नाही. कविता लिहिण्याकरता तुम्ही बाहेर नाही, जितकं तुम्हाला आत जाता येईल तितकं आत जाण्याचा प्रयत्न करावा. जितकं आत जाल तितकी ती कविता आणि त्या कवितेचं विश्व हे आपल्याला सापडत राहील आणि त्याचा शोध आपल्याला आतच घेता येईल. एकटेपणाची एकतारी नावाची कविता या निमित्तानं वाचतात. शांतात गुदमरतो, घनघोर घुसमटतो. लोकांतात गुदमरतो, घनघोर घुसमटतो. विस्कटून इतस्ततः अस्ताव्यस्त होतो. अलीकडे मी कुठेच बाहेर असत नाही. अलीकडे मी कुठेच बाहेर असत नाही. उपस्थितीची आटोकाट टाळाटाळ करतो. उपस्थितीची
आटोकाट टाळाटाळ करतो. आधीच नितद्रष्टेपणाने हेतुतः पातळ करून ठेवला नात्या गोत्याचा लिप्ताळा. आधीच नितद्रष्टेपणाने हेतुतः पातळ करून ठेवला नात्या गोत्याचा लिप्ताळा. आप्तांचा इष्टमित्रांचा गोतावळा काळाच्या कठोर गाळणीतून पूर्णतः गाळून घेतला. आप्तांचा इष्टमित्रांचा गोतावळा काळाच्या कठोर गाळणीतून पूर्णतः गाळून घेतला. घरातही असून नसल्यासारखा, घरातही हसून नसल्यासारखा आपल्याच निर्मोही गुहेत निश्चल बसलेला असतो एकटेपणाची एकतारी वाजवत. घरातही हसून नसल्यासारखा आपल्याच निर्मोही गुहेत निश्चल बसलेला असतो एकटेपणाची एकतारी वाजवत. कधी कधी कैवल्याचा गळ टाकून मनातला मळ काढतो. कधी कैवल्याचा गळ टाकून मनातला मळ काढतो. कधी अनासक्त बोटांनी मोहमायेची गुंतवळ सोडवतो. कधी अनासक्त बोटांनी मोहमायेची गुंतवळ सोडवतो. कधी विरक्त श्वासांसोबत खोल बुडी मारून आतंगाचा तळ गाठतो. कधी विरक्त श्वासांसोबत खोल बुडी मारून आतंगाचा तळ गाठतो. अलीकडे पलीकडून येणाऱ्या अज्ञात हाकांच्या प्रतिसादात गुंतलेले असते चित्त. अलीकडे पलीकडून येणाऱ्या अज्ञात हाकांच्या प्रतिसादात गुंतलेले असते चित्त. सारी इंद्रिये अतिंद्रिये दैव दुर्लभ अनुभूतींच्या दिव्य लाभांसाठी आसुसलेली असतात सदैव, आसुसलेली असतात सदैव. मला असं वाटतं मी त्या आतल्या प्रवाशाविषयी बोललो ते हेच आहे. कविता लिहायची असेल तर जितकं स्वतःला जगापासून सगळ्यापासून तोडून घ्या तितकाच तुमच्या शब्दाला त्या एकांताचं जे भारलेपण आहे ते मिळते. मी सगळं करीन आणि कविताही लिहीन ही बहुधा दुर्मिळ कठीण गोष्ट असते. त्याच्यामुळं कवी होण्यासाठी किंवा निष्ठेनं कविता लिहिण्यासाठी नाते होते मित्र कार्यक्रम सत्कार शाली पुरस्कार ह्याच्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन हात शिरावला घडू शकतो, घडतोच असं नाही. धन्यवाद. आपण आपल्या